मुलाला पण वाटतं आयटी मध्ये करिअर करायचंय, हो. मुलांच्या वडिलांना पण वाटतं की वडिलांना. आपल्या मुलांना आयटी मध्ये Family करिअर ला केलं पण. पाहिजे. हो. कारण की आयटी मध्ये ग्रोथ चांगली दिसते, करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. पण अप्रोच काय ठेवायला पाहिजे? कारण की बऱ्याचदा होतं की इच्छा तर असते, पण त्यांना कसं कुठल्या मार्गाने जायचं, अप्रोच काय असल्यामुळे हे कळत नाही. मुलालाही वाटतं की आय टीमध्ये करिअर करावं, त्याच्या पालकांनाही वाटलं आणि जे व्यक्ती त्याच्या आयुष्याचा भागही नाही, फ्युचरमध्ये त्याच्या असणाऱ्या सासू सासऱ्यांना पण हे वाटतं की माझी मुलगी देताना मी कदाचित तो IT मुलगा ला आय पाहिजे. टीमधला जावंही पाहिजे. मला सर्वात अगोदर पालकांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही अप्रोचबद्दल बोलताय ना, तर आपल्या पिढीमध्ये कसं होतं, पालकांच्या पिढीमध्ये, की डिग्री घेतली म्हणजे कन्फर्म जॉब मिळाला. हा. त्यावेळेस तर डिप्लोमाला पण खूप जास्त व्हॅल्यू होती, जी आजकाल अजिबातच नाही. तर हे समीकरण कुठंतरी आत्ताच्या जमान्यामध्ये या पिढीमध्ये लागू नाही होत. पण पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, करिअरच्या केसमध्ये, बाकी कुठल्याही केसमध्ये असेल नसेल माहित नाही, पण ज्या पालकांना असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व, तर आपल्या मुलाचं जे किंवा मुलीचं चांगलं आय टी करिअर चालू आहे, तुम्ही त्यांचे मित्र बनून राहा. त्याशिवाय तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलं आय टी करिअर लवकर चालू होणारच नाही. नियोजन करायचं म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे समजा आता फर्स्ट इयरचा मुलगा आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी पुढचे 4 वर्ष त्याचे कसे प्लॅन करायला सो पाहिजे? जो मुलगा आता फर्स्ट इयरला आहे, त्याने फक्त एकच काम करायचं की कुठल्याही कोडिंग लँग्वेजचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते त्याने शिकून घ्यायचे. त्याने जास्त लगेच फर्स्ट इयरला आलो आणि लगेच मी स्वतःच वेबसाईट बनवेल वगैरे, इम्पॉसिबल. जे मार्केटमध्ये असं ऐकायला मिळतं की आयटी मध्ये थोडं आता एक डाऊन मार्केट चालू आहे, हा. किंवा याच्यामुळे किंवा काही आता ग्लोबल क्रायसिस चालू आहे त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे. हा. तर याचं काय रियालिटी आहे? सर, परिस्थिती अशी आहे, ज्या लोकांचा या गोष्टींशी काडी मात्रही संबंध नाही ना, ते याच्याबद्दल बोलतात. म्हणजे गावात एखाद्या लिंबाच्या झाडाखाली कट्ट्यावर बसणारा माणूस सांगतो की ग्लोबल क्रायसिस त्या पुतीनने अमेरिकेला कसं हँडल केलं पाहिजे. आणि ही गोष्ट जो असा एकदम बेरोजगार व्यक्ती, ज्याने आय टीमध्ये कधी काम केलेलं नाहीये किंवा आय टीची रियालिटी कधी पाहिली नाही, तो बाकीच्यांना म्हणतो की अरे नाही, मार्केट डाऊन आहे, मार्केट डाऊन आहे. तर ज्या स्टुडंटला असं वाटतं की मार्केट डाऊन आहे, तर त्याने फक्त एका मिनिटात त्याचा हा भ्रम तो स्वतः दूर करेल. एका मिनिटामध्ये गुगलमध्ये एवढंच सर्च करायचंय कुठल्या फील्डमध्ये करिअर करायचंय, की बाबा आय टीमध्ये फ्रेशरमध्ये समजा डेव्हलपमेंटसाठी जायचंय. बाकी नाही, आपण पुण्याचाच विचार करू. उदाहरणार्थ पुणे, मुंबई, महाराष्ट्रात आता आपण बोलतोय की फ्रेशर आय टी जॉब फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपर जवळपास 10-12 हजार फ्रेशर जॉबच्या काउंट त्यांना Naukri.com वरती ह्या क्षणाला मिळेल, आत्ता पॉडकास्ट पाहता पाहता. आता डिग्री झाली, हा. आता येते मला प्रेशर, घरचे बोलतात आहे, वडिलांचे कोणीतरी मित्राचा मुलगा कुठेतरी जॉईन झालेला असतो, हो. ते एक सोशल प्रेशर तयार होतात. तुलना हे होते. सोशल प्रेशर कसं त्यांनी डील करायला पाहिजे त्याच्यासोबत, आणि दुसरं डिग्रीच्या नंतर मग काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये आधी मला स्टुडंट्सला हे सांगायचं की प्रत्येकाने स्वतःच्या मनाला एकच गोष्ट सांगणे की ही जी कुठली फेज आहे लाईफ मधली, ही टेम्पररी फेज आहे. असं नाही की हेच सगळं आयुष्य असणार आहे. आज जर आपल्याला जॉब नाही, आज जर आपल्याकडे चांगला आय टी करिअर नाही, त्याचा अर्थ असा नाहीये की आयुष्यभर नसणार आहे. कुणाला काही 6 महिने लागतील, कुणाला 1 वर्ष लागेल, कुणाला 2 महिने लागेल. जसे जॉब पोर्टल्स आहेत किंवा लिंक्डइन आहे, तर याचा कसा इफिशियंट वेनी कसा उपयोग करायला पाहिजे? त्याच्यामध्ये कसं आहे, फ्रेशर स्टुडंटचं काय होतं की ते एक मराठीमध्ये शब्द आहे मृगजळ. सो फ्रेशर स्टुडंटसाठी हे जे सगळे जॉब पोर्टल्स आहेत ना, ते फक्त एक मृगजळ आहे. हे कुठलंही पोर्टल हे फ्रेशरसाठी बनलेलंच नाही. पॅरेंट्सने पण समजून घेणे आणि स्टुडंट्सने पण. जे नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या सिमिलर फील्ड आहेत, जसे की डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, डेटा अनालिटिक्स, वन ऑफ द व्हेरी फॅन्टॅस्टिक फील्ड फॉर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड स्टुडंट, ज्यांचं समजा कॉमर्स झालेलं आहे का, प्लेन सायन्स, BSc, बाकीचं मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी किंवा समथिंग ज्यांचा सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, पण कोडिंगचा त्याच्यामध्ये जास्त काहीच संबंध येत नाही. बेसिकली जॉब गॅरंटी आहे, इतका सुंदर शब्द वापरला जातो की त्याच्यासाठी पण लोक लाखो रुपये पे करायला तयार होतात. का कुणीतरी माझ्या जॉबची गॅरंटी घेतली. अरे कसं शक्य आहे? तुम्ही ग्रॅज्युएट आहे, आय टी ही हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि आपण एकदम निवांत होऊन बसलो की नाही कोणतरी डायरेक्टली ऑफर लेटर आणूनच माझ्या हातामध्ये टेकवणार आहे. ह्या जर चुकीच्या गैरसमजामध्ये तुम्ही राहिलात, ती चुकी बाकीच्यांची नाही, ती चुकी तुमची स्वतःची आहे. ही भीती काय आहे सर, की AI मुळे जॉब जातील का? तर मध्यंतरी TCSने 12,000 लोकांना काढलं, मग सगळ्यांना अगदी सगळ्यांच्या असा भोयावर झालं, अरे असं कसं काय, TCSने कसं काय 12,000 लोकांना काढलं? पण त्याचं खरं कॅल्क्युलेशन कुणीच सांगितलं नाही. TCSचा इंडियातला हेडकाउंट आहे साधारण 3.5 ते 4 लाख आत्ताच्या मुवमेंटला. 4 लाखापैकी 12,000 म्हणजे किती % होतं सर? 0.0 समथिंग काहीतरी ते येत असेल प्रिसाइजली कॅल्क्युलेट केलं तर. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 100 पैकी 1000 पैकी एखादा माणूस असतोच, तो नीट काम नाही करत. आजचा एपिसोड खास आहे, कारण आता आपण बोलणार आहोत अशा विषयावर जिथे विद्यार्थी, पालक आणि अगदी जॉब करणारे लोकही प्रचंड कन्फ्यूज आहेत. आय टी क्षेत्रात नेमकं काय चाललंय?
2025 मधला आय टी जॉब मार्केट खरंच डाऊन आहे का? गावातील छोट्या शहरातील मुलांसाठी आय टी अजूनही बेस्ट करिअर आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांनी आय टीमध्ये स्वतःचा मार्ग कसा शोधायचा? नमस्कार, मी आहे आशिष आणि स्वागत आहे तुमचं उघड उघड पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत आय टीमध्ये एंट्री कधी आणि कशी करावी, नॉन आय टी विद्यार्थ्यांसाठी कोणते मार्ग आहेत, 30-35 प्लस वयात करिअर स्विच करणं शक्य आहे का, योग्य आय टी करिअर ट्रॅक कसा निवडायचा, इंग्रजी, लॅपटॉप, स्टडी प्लॅन, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, त्याचबरोबर जॉब सर्च, पगार, नोकरी आणि लिंक्डइन सारख्या स्ट्रॅटेजी. आणि हो, आजच्या एपिसोडला एक विशेष कारण आहे. आय टीबद्दल जितके प्रश्न विद्यार्थ्यांना असतात तितकीच भीती पालकांना सुद्धा असते. मुलांचं करिअर कुठे जातोय, आय टीमध्ये खरंच भविष्य आहे का, आपलं मूल नोकरी मिळवेल ना, या सगळ्या शंका आज आपण उघडपणे खरं आणि स्पष्ट उत्तरांचं समजून घेणार आहोत. हे सर्व सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत संदीप भुतारे सर. हे यस इन्फोटेक्सचे फाउंडर आहे. असेंच्युअरमध्ये 10 वर्षाचा अनुभव, फ्रेशर्सपासून टीम लीड मॅनेजरपर्यंतचा प्रवास आणि आज हजारो विद्यार्थ्यांना आय टी करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व. तर चला, आज आपण आय टी करिअरचा फॉर्म्युला, त्यामागची हकीकत आणि खरी ग्राउंड रियालिटी जाणून घेऊयात. भुतारे सर, तुमचं उघड उघडमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, आता आपण जे आय टी बद्दल चर्चा करत होतो त्यात मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतो तुम्हाला, की जे आय टीमध्ये करिअर करायचंय, तर एक मुलाला पण वाटतं आय टीमध्ये करिअर करायचंय, मुलांच्या वडिलांना पण वाटतं की आपल्या मुलांना आय टीमध्ये करिअर केलं पाहिजे, कारण की आय टीमध्ये ग्रोथ चांगली दिसते, करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. पण अप्रोच काय ठेवायला पाहिजे? कारण की बऱ्याचदा होतं की इच्छा तर असते, पण त्यांना कसं, कुठल्या मार्गाने जायचं, अप्रोच काय असलं हे कळत नाही. तर आम्हाला सांग की अप्रोच काय असला पाहिजे, म्हणजे त्या मुलांनी पण काय ठेवायला पाहिजे आणि पालकांनी पण काय अप्रोच ठेवायला पाहिजे? नक्की सर, जसं तुम्ही म्हटलात, मुलालाही वाटतं की आय टीमध्ये करिअर करावं, त्याच्या पालकांनाही वाटलं, आणि जे व्यक्ती त्याच्या आयुष्याचा भागही नाही, फ्युचरमध्ये त्याच्या असणाऱ्या सासू सासऱ्यांना पण हे वाटतं की माझी मुलगी देताना मी कदाचित तो मुलगा आय टीमधला जावंही पाहिजे. सो सगळ्यांनाच वाटतं की प्रत्येक मुलाचं चांगलं आहे किंवा मुलाचं किंवा मुलीचं चांगलं करिअर आय टीमध्ये व्हावं. पण हा अप्रोच ठेवताना आजच्या सिच्युएशनमध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट्स, म्हणजे मुलगा आणि आई वडील, ह्या दोघांनी पण जर व्यवस्थित अप्रोच ठेवला फॅमिलीने, तर त्या स्टुडंटचं लवकरात लवकर आय टी करिअर चालू होतं सर. आणि हे करत असताना मला सर्वात अगोदर पालकांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही अप्रोचबद्दल बोलताय ना, तर आपल्या पिढीमध्ये कसं होतं, पालकांच्या पिढीमध्ये, की डिग्री घेतली म्हणजे कन्फर्म जॉब मिळालाच. त्यावेळेस तर डिप्लोमाला पण खूप जास्त व्हॅल्यू होती, जी आजकाल अजिबातच नाही. तर हे समीकरण कुठंतरी आत्ताच्या जमान्यामध्ये या पिढीमध्ये लागू नाही होत. डिग्री झाली तर तो फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया होतो. तर जे पॅरेंट्स आहेत त्यांनी जर एखाद्या त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं ग्रॅज्युएशन झाले, त्याला अजून जॉब नाही मिळाला, तर अगदीच त्याला असं कोसलं नाही पाहिजे किंवा त्याला टोमणे वगैरे नाही मारले पाहिजे. तो त्याच्या ओव्हरऑल जर्नीचा एक पार्ट आहे, त्याला सुद्धा जॉब लागणार आहे, तो सुद्धा चांगला आय टीमध्ये करिअर करणार आहे. पण पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, करिअरच्या केसमध्ये, बाकी कुठल्याही केसमध्ये असेल नसेल माहित नाही, पण ज्या पालकांना असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व, आपल्या मुलाचं जे किंवा मुलीचं चांगलं आय टी करिअर चालू आहे, तुम्ही त्यांचे मित्र बनून राहा. त्याशिवाय तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलं आय टी करिअर लवकर चालू होणारच नाही. नंतर होईल, वेळ जाईल. तुम्ही जर त्याचे मित्र बनून राहिले तर ते लवकर नक्कीच होणार आहे. सर, तर आपल्या पॅरेंटची जे जनरेशन बघायला गेलो, तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला त्यातलं काही कळत नाही, तर ही काय फी आहे तू ती ही घे आणि आम्ही मोकळे, असं असतं. तर त्यांचा काय अप्रोच असतो? अशा सर्व पॅरेंट्सला मला हे सांगायचं की भले चला ही गोष्ट मान्य आहे की आय टी रिलेटेड टेक्निकल नॉलेज समजा जास्त अंडरस्टँडिंग नसेल, पण एखादी गोष्ट तुमचा मुलगा किंवा मुलगी शिकते, तर तुम्ही नक्कीच सुरुवातीला त्याच्यासोबत इन्स्टिट्यूटला या. तुम्ही इन्स्टिट्यूट कसं आहे, तिथे कोण माणसं आहेत, कशी टीम आहे, कसा स्टाफ आहे, कुठं लोकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी पहा. ॲटलिस्ट तिथे बोला, ट्रेनरशी बोला, स्टुडंटशी बोला, टीमशी बोला. त्याच्यानंतर मधून एक 2-3 महिन्याने ॲटलिस्ट एखादा कॉल किंवा शक्य झालं तर एखादी व्हिजिट इन्स्टिट्यूटला द्या, ॲटलिस्ट 1-2 महिन्यातनं एकदा, की माझा जो मुलगा आहे किंवा मुलगी, तो कसा त्याचं प्रोग्रेस आहे, तो अटेंड करतोय ना, डेली येतोय ना, की फक्त कुठे टाइमपास करत तर नक्की नाही, त्याची प्रोग्रेस कशी, ह्या गोष्टी बोला. जेणेकरून काय होतं की मुलांना पण या गोष्टीबद्दल एक अवेअरनेस राहतो की नाही बाबा, आपल्या पालकांचंही आपल्यावरती पूर्ण लक्ष आहे आणि जो विश्वास त्यांनी आपल्यावरती दाखवलेला आहे त्याला आपणही सार्थ ठरवणे नाही. सो एवढ्या जरी गोष्टी पालकांनी केल्या तरी सफिशियंट आहे. त्यासाठी आय टीतलं त्यांना काही माहिती असायला हवं टेक्निकल, याची तर काहीच गरज नाही. पण जेवढे पालक जास्त इन्व्हॉल्व असणार आहेत ॲटलिस्ट या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये, ओके, तेवढं त्यांची मुलं जी प्रॉपरली ट्रॅकवरती व्यवस्थित राहतात, मुलं मुली जे काय असेल ते, आणि पूर्ण फोकसने ते अभ्यास करतात. कारण त्यांना पण हे एक मोटिवेशन असतं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना,
मला तो सार्थच करून दाखवायचा आहे. आणि जास्त मोटिवेशनने ते अभ्यास करतात, प्रिपरेशन करतात आणि लवकर इंटरव्ह्यू क्रॅक करतात आणि लवकर त्यांचं IT करिअरही चालू होतं. आणि मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? मुलांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी काय आहे, की आजकाल कसं आहे सर, जवळपास प्रत्येक तालुक्याला 1-2 का असायला इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. म्हणजे जी आपल्या वेळेस परिस्थिती किंवा पालकांच्या वेळेस अगदी जिल्ह्यात एखादे 2 असायचे. बरोबर. सर मुलांनी सगळ्यात पहिली जी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, की जेव्हा तुम्ही डिग्री करत आहात तुमची जी कुठल्या 3 वर्षाची डिग्री असेल, BCA, BCS किंवा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग वगैरे करत असाल, डिग्रीला असताना फर्स्ट इयर पासूनच तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याचा प्लॅन बनवा, जेणेकरून तुम्ही फायनल इयरची एक्झाम दिली की डायरेक्टली तुमच्या हातामध्ये जॉब असतो. हे शक्य आहे का? तर आहे. तुमचा फायनल इयरचे पेपर झाल्यानंतर डिग्रीचा रिझल्ट यायच्या अगोदर सुद्धा फार अगदी जॉब जॉईन केलेले सुद्धा काही स्टुडंट्स आहेत. पण प्लॅनिंग जे कॉलेजचा जो एक खूप चांगला गोल्डन टाइम आहे, जिथं आपला गॅप वगैरे कन्सिडर नाही होत, त्यावेळेचा बेस्ट ऑफ द बेस्ट यूज करायचा आहे. कारण आजकाल कॉलेज करून भरपूर जास्त अवेलेबल टाइम स्टुडंट्सला मिळतो प्रत्येक वर्षी. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला तर आजकाल सगळीकडे मिळतोच. सो कॉलेजमध्ये असताना जो टाइम आहे ना, त्याचं खूप बेस्ट युटिलायझेशन आपण करायचं आहे. आणि जो ते करतो ना, भले तो अभ्यासात ॲव्हरेज आहे, मी म्हणत नाही की तो टॉपर वगैरे आहे, तो भले अभ्यासात ॲव्हरेज आहे, पण जो नियोजन करतो सुरुवातीपासून खूप उत्तम प्रकारे IT करिअर त्याचं चालू होतच सर. नियोजन करायचं म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे समजा आता फर्स्ट इयरचा मुलगा आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी पुढचे 4 वर्ष त्याचे कसे प्लॅन करायला पाहिजे? जो मुलगा आता फर्स्ट इयरला आहे त्याने फक्त एकच काम करायचं, की कुठल्याही कोडिंग लँग्वेजचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते त्याने शिकून घ्यायचे. त्याने जास्त लगेच फर्स्ट इयरला आलो आणि लगेच मी स्वतःच वेबसाईट बनवेल वगैरे, इम्पॉसिबल. फक्त फर्स्ट इयरमध्ये एवढंच टार्गेट ठेवा की तुम्हाला अभ्यास वगैरे पण करायचाच आहे डिग्रीचा, त्याच्यासोबत फक्त कुठल्या एका कोडिंग लँग्वेजचे आहे ना बेसिक्स अंडरस्टँड करून घ्या. ते नक्की शक्य आहे फर्स्ट इयरला. सेकंड इयरला जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा त्याच टेक्नॉलॉजीचे जो एक स्टेप पुढचा ॲडव्हान्स पार्ट आहे, कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्याच गोष्टी लगेच ॲडव्हान्स पासून चालू होत नाही, काही बेसिक गोष्टी असतात, त्याच्यानंतर ॲडव्हान्स पार्ट येतो. सो तो ॲडव्हान्स पार्ट तरी ॲटलिस्ट अंडरस्टँड करून घ्या सेकंड इयरला असताना. पूर्ण वर्षभरामध्ये स्टेप बाय स्टेप करा, असं मी म्हणत नाही की एकाच महिन्यात करा. आणि थर्ड इयरला असताना सगळ्यात क्रीम पार्ट येतो, तो म्हणजे मिनी प्रोजेक्ट. सो जे काही मिनी प्रोजेक्ट आहेत ना, ते स्वतः करा. आजकाल काय होतं सर, की मुलं अगदी कुठेतरी 5-10 हजार रुपये ग्रुपमध्ये ते पर हेड येतं, ते 30-40 हजार रुपये कुठेतरी देतात. मिनी प्रोजेक्टही मार्केटमधून विकत घेतात आणि फायनल इयर तर घेतात सर्रास. हे अवॉइड केलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये कसं असतं सर, मुलांच्या पण मनामध्ये एक भीती असते की माझा जर प्रोजेक्ट रन नाही झाला तर मला कदाचित ना कॉलेजमध्ये म्हणजे माझे प्रोफेसर आहेत किंवा जे प्रोजेक्ट गाईड असाइन केलेले आहेत ते मला कमी मार्क देतील किंवा मला ते फेल करतील. या सर्वांना मला सांगायचं आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार, तुम्ही फक्त एकदा काय करा, तुमचे जे कुठले प्रोजेक्टचे सर आहेत, प्रोफेसर आहेत तुम्हाला अलोकेट झाले, त्यांना फक्त एकदा जाऊन तुम्ही सगळ्या ग्रुपने प्रोजेक्टसाठी भेटा आणि त्यांना सांगा की सर मॅडम जे काय आहे ते, की आमचा जो मिनी प्रोजेक्ट आहे ना या टॉपिकचा, तो आम्ही स्वतः करणार आहे, पूर्ण डोकं वापरणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डोकेफोड सुद्धा करणार आहे, जे काय होईल ते आमचं असेल. आम्ही नेटवरनं गायडन्स घेऊ पण प्रोजेक्ट विकत नाही घेणार, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. मी या क्षणाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलवरून की जर असं कुठल्याही स्टुडंटने केलं ना, तर ते जे प्रोफेसर आहेत ते 100% त्यांना सपोर्ट करतात आणि ओपनली ते हे सांगतील की ठीक आहे मुलांनो, हाच तर उद्देश आहे प्रोजेक्टचा, तुम्ही पूर्णपणे तुमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा प्रोजेक्ट, भले तो 100% रन जरी नाही झाला तर मी तुम्हाला चांगले मार्क्स देईन. ह्या लेवलला पण सांगतो. कारण शिक्षकांना ते हवं आहे ना की आपल्या मुलांनी स्टुडंट्सने शिकलं पाहिजे, पण मुलं हे करतच नाही, घाबरून राहतात. सो ही गोष्ट त्यांनी परत करायची फायनल इयर प्रोजेक्टला सुद्धा. आणि एवढं जरी केलं सफिशियंट आहे ते तुम्हाला फायनल इयर नंतर जॉब देण्यासाठी. असे फक्त हे केलं पाहिजे. आता असं बऱ्याचशा कॉलेजमध्ये असं होतं की ते प्रोजेक्ट बाहेरून विकत घेतात. आता इनकेस बऱ्याचदा असं मुलांचं पण असं होतं की आता जसं आपण म्हटलं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 3-3, 4-4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तिथे मग ते स्टाफची वनवा असते आणि ते स्टाफ बरोबर नसतो, तर त्यामुळे मुलांना त्या प्रकारचं शिक्षण मिळालं नसतं किंवा त्या प्रकारे ते ट्रेन झालेले नसतात. त्यामुळे थोडे कुठे मार्क्सच्या भीतीपोटी ते विकत घेतात. पण इनकेस समजा आता अशा जे Tier 2, Tier 3 कॉलेजेस मधले मुलं आहेत ज्यांना त्या प्रकारचं शिक्षक नाही मिळालं, एक्सपोजर नाही मिळालं, पण तरी त्यांना जर ते मेन फील्ड स्विच करून किंवा त्यांना डिग्रीच्या नंतर जर IT मध्ये जायचंय तर त्यांनी कसं बघायला पाहिजे, डिग्रीच्या नंतर कसं बघायला पाहिजे? तुम्ही जे म्हणताय की ही गोष्ट नक्कीच रिअलिटी की काही ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो, अगदी Tier 2, Tier 3 सिटी किंवा तालुका लेवलला पण कॉलेज आहे, मान्य आहे. पण या जमान्यामध्ये आपण 2025च्या एंडला आता डिस्कस करतोय, 2026 काही दिवसात चालू होत आहे. सो आजच्या जमान्यामध्ये जर कुणी असं म्हणतंय की जर मला एक्सपोजरच मिळालं नाही, तर मग बघा त्याच्याकडे स्मार्टफोन आहे की नाही, बघा त्याला 1.5 GB डेलीचा फ्री डेटा आहे की नाही,
या दोन गोष्टी असलेल्या कुठल्याही व्यक्तीने आजच्या जमान्यात हे म्हटलंच नाही पाहिजे की मला एक्सपोजर मिळालं नाही. बेस्ट एक्झाम्पल, साधं हॉटेल फक्त नॉनव्हेज थाळीचं चालू केलेले आपले भाग्यश्री हॉटेलवाले, ते जर असं म्हटले असते मला पुणे मुंबई सारखं कुठेतरी, आय थिंक धाराशिवच्या तिकडे कुठेतरी हॉटेल, मी कधी गेलो नाही, त्या माणसाने जर असं म्हटलं असतं नाही नाही मला पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहराचं एक्सपोजरच मिळालं नाही, काय झालं असतं? सो एक्सपोजर मिळालं नाही असं आपल्याकडे कित्येक असे एक्झाम्पल आहेत की जी लोक लिटरली बरेच सारे अगदी एमपीएससी यूपीएससीचे स्टुडंट सुद्धा गावी खेड्यात राहून जिथं जेमतेम रेंज येते फक्त मोबाईलला, त्या मोबाईलचा व्यवस्थित वापर करून एक्सपोजर ते मिळवतात आणि सक्सेस होतात. सो या जमान्यामध्ये खास करून टेक्निकल स्टुडंटने ज्यांना आय टीमध्ये जायचंय त्यांनी तरी असं नाही म्हणणं की मला एक्सपोजर मिळालं नाही किंवा मग मला ते माहितीच नाही कसं करायचं काय करायचं. सगळ्या गोष्टी युट्यूबवरती आहेत, नेटवरती आहेत, स्टेप बाय स्टेप आहेत. करणं गरजेचं आहे, मनापासून काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. बरोबर. आणि जे मार्केटमध्ये असं ऐकायला मिळतं की आय टी मध्ये थोडं आता एक डाऊन मार्केट चालू आहे किंवा याच्यामुळे किंवा काही आता ग्लोबल क्रायसिस चालू आहे त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे, तर याचं काय रियालिटी आहे? सर परिस्थिती अशी आहे, ज्या लोकांचा या गोष्टींशी काडी मात्रही संबंध नाही ना ते याच्याबद्दल बोलतात. म्हणजे गावात एखाद्या लिंबाच्या झाडाखाली कट्ट्यावर बसणारा माणूस सांगतो की ग्लोबल क्रायसिस त्या पुतीनने अमेरिकेला कसं हँडल केलं पाहिजे, आणि ही गोष्ट जो असा एकदम बेरोजगार व्यक्ती ज्याने आय टी मध्ये कधी काम केलेलं नाहीये किंवा आय टीची रियालिटी कधी पाहिली नाही तो बाकीच्यांना म्हणतो की अरे नाही मार्केट डाऊन आहे, मार्केट डाऊन आहे. ते असं झालं ना सर की कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं जे म्हणतात ना तशा प्रकारेच झालं. सो असं नाही की मार्केट डाऊन आहे, ग्लोबल क्रिसिस आहे तर ते ग्लोबल लेवल आहेत, इंडिव्हिज्युअल स्टुडंट लेवलला नाहीये. आणि खास करून इंडियात तर त्याचा विशेष काहीच इम्पॅक्ट नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न मार्केट डाऊनचा, तर ज्या स्टुडंटला असं वाटतं की मार्केट डाऊन आहे तर त्याने फक्त एका मिनिटात त्याचा हा भ्रम तो स्वतः दूर करेल. ह्या क्षणाला तो मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून आपला पॉडकास्ट पाहत असेल, स्टुडंट्स किंवा त्याचे परिवार आई वडील, त्यांनी फक्त एका मिनिटामध्ये गुगलमध्ये एवढंच सर्च करायचंय कुठल्या फील्डमध्ये करिअर करायचंय की बाबा आय टीमध्ये फ्रेशरमध्ये समजा डेव्हलपमेंटसाठी जायचंय. बाकी नाही आपण पुण्याचाच विचार करू, उदाहरणार्थ पुणे मुंबई महाराष्ट्रात आता आपण बोलतोय की फ्रेशर आय टी जॉब फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपर जवळपास 10-12 हजार फ्रेशर जॉबच्या काउंट त्यांना Naukri.com वरती ह्या क्षणाला मिळेल आत्ता पॉडकास्ट पाहता पाहता. मग मार्केट डाऊन असता तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटी असता का? सो हे चुकीचं आहे. फक्त कसं आहे सर, ज्यांना त्या गोष्टी मिळाल्या नाहीत ना ते 10 पटीने पुढे सांगतात की नाही नाही मार्केट डाऊन आहे, मार्केट डाऊन आहे. असं कधीच नसतं आणि आत्ता तर मुळीच नाहीये. बरोबर. फक्त ज्यांचा संबंध नाही तेच लोक याबद्दल जास्त. आणि याच्यामध्ये कसं असतं की मार्केट डाऊन आहे ही अफवा का बरं पसरते, हे एवढं घट्ट मुलांच्या मनामध्ये कसं रोवलं जातं. समजा आपण इमॅजिन करू की 50-60 जणांची इंजिनिअरिंगची एखादी बॅच आहे उदाहरणार्थ कम्प्युटरच्या, त्याच्यामधले 10-20 जे लोक असतात ना टॉपर, जे खरंच मेहनतीने हुशारीने सगळ्या गोष्टी करतात आणि आपला आय टी जॉब मिळवतात, पण त्याचा ते खूप गाजावाजा करत नाही, ते त्यांच्या कामामध्ये बिझी होऊन जातात. आणि हे जे उरतात 40, मग हे काय करतात की नाही नाही आम्हाला काहीच नाही मिळालं, नाही नाही मग मार्केट डाऊन. हे पुढच्या वर्षीच्या अजून 40 जणांना तेच सांगतात. मग हे झाले 40 आणि 40 80. सो अशा प्रकारची चेन वाढत आहे. पण ज्याचं करिअर चालू होतं त्याला एवढा वेळ नसतो गाजावाजा करायला किंवा दुसऱ्यांसोबत असं त्याच्याबद्दल गप्पा मारत असायला. त्याच्यामुळे चुकीचा नॅरेटिव्ह मार्केटमध्ये सेट होतो. पण असं मार्केट डाऊन वगैरे काहीच नाहीये सर. आणि आता समजा आपण जे बोललो की डिग्री करताना प्लॅन करायला पाहिजे, पण डिग्री करताना त्यांच्याकडनं प्लॅन नाही झाला, कॉलेजमध्ये त्यांनी बाकीच्या गोष्टीवरती वेळ त्यांचा गेला आणि हे राहून गेलं. आता डिग्री झाली, आता येतंय मला प्रेशर, कारण की घरचे बोलतात आहे, आपल्या वडिलांचे कुणीतरी मित्राचा मुलगा कुठेतरी जॉईन झालेला असतो, ते एक सोशल प्रेशर तयार होत जातं. यावेळेस हे सोशल प्रेशर कसं त्यांनी डील करायला पाहिजे त्याच्यासोबत, आणि दुसऱ्या डिग्रीच्या नंतर मग काय करायला पाहिजे? हा, सो याच्यामध्ये जसं सोशल प्रेशरला जसं तुम्ही म्हटलं सर कसं डील करायचं, तर त्याच्यामध्ये आधी मला स्टुडंट्सला हे सांगायचं की प्रत्येकाने स्वतःच्या मनाला एकच गोष्ट सांगणे की ही जी कुठली फेज आहे लाईफमधली ही टेम्पररी फेज आहे. ह्या टेम्पररी फेजमध्ये असं नाही की हेच सगळं आयुष्य असणार आहे. आज जर आपल्याला जॉब नाही, आज जर आपल्याकडे चांगला आय टी करिअर नाही, त्याचा अर्थ असा नाहीये की आयुष्यभर नसणार आहे, असं नाहीये. कुणाला काही 6 महिने लागतील, कुणाला 1 वर्ष लागेल, कुणाला 2 महिने लागेल. सो प्रत्येकाने स्वतःच्या मनाला हेही सांगणे की ही एक टेम्पररी फेज आहे
आपण काय करतो त्या फेजमध्ये मुलांचा काय प्रॉब्लेम होता, आता बेसिकली त्या बिचाऱ्यांची पण खरंच काही चुकी नसते सर, जस्ट कॉलेजमधनं ते बाहेर पडलेले असतात, ग्रॅज्युएट झालेले असतात आणि मग अचानक हे सगळं सामाजिक दडपण, घरातलं परिवारचं दडपण त्यांच्याकडे येतं. सो ऑफकोर्स त्यांना पण त्या गोष्टीची जास्त काही सवय नसते किंवा हँडल कसं करायचं ते माहीत नसतं. सो प्रत्येक या स्टुडंट्सने, मुलगा असेल मुलगी असेल, एवढंच मला सांगायचं आहे, फक्त स्वतःच्या मनाला हे सांगा की ही टेम्पररी फेज आहे, मी याच्यातून बाहेर पडणार आहे. मग आपल्याला कसं एक कुठंतरी मानसिक बळ स्वतःला मिळतंच की हा बाबा या फेजमध्ये मी काय आयुष्यभर राहणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुलांच्या दृष्टीने, स्टुडंटच्या दृष्टीने त्यांनी काय केलं पाहिजे, डिग्री झाल्यावर एकच गोष्ट सांगायची स्वतःला, दुसरी एव्हरीडे उठल्यावरती, की जर माझी डिग्री पासआउट झाली तर माझ्या आयुष्यामध्ये येणारा एकूण एक दिवस हा करिअरच्या दृष्टीने गॅप म्हणून ऍड होतोय. सो तो करिअर गॅप मी जास्त वाढवून देणार नाही, कारण जेवढा करिअर गॅप जास्त होतो तेवढा हळूहळू थोड्याशा ऑपॉर्च्युनिटी कमी होतात. मग त्या केसमध्ये काय करायचंय, ओके झाली डिग्री, नाही त्याच्यामध्ये जास्त विशेष काय झालं, फॉर्मॅलिटी डिग्री कंप्लीट झाली, आता तरी मी इमिजिएटली लेटेस्ट ज्या गोष्टी मार्केटमध्ये कंपन्यांना पाहिजेत ते शिकून घेईल, ते आत्मसात करेल, त्याच्यामध्ये मास्टर बनेल आणि माझा IT करिअर चालू करेल. ह्या दोनच गोष्टींवरती जरी फोकस केलं ना तरी स्टुडंटला नक्कीच ते हे होऊ शकतं. आणि जे सोशल प्रेशरबद्दल तुम्ही बोललात की आता स्थिती अशी आहे सर महाराष्ट्रामध्ये की एखादा स्टुडंट जर डिग्री ग्रॅज्युएशन त्याची झालेलं आहे आणि जर त्याच्याकडे जॉब नाहीये तर बाकीचा समाज जाऊ द्या, आधी घरचेच त्याला खूप टोमणे मारायला लागतात की अरे काय झालं, आम्ही डिग्रीला एवढे पैसे पे केले, हे केले. याच्यामध्ये मला पालकांना सांगायचं की त्यांच्या वेळेसची जी डिग्रीची व्हॅल्यू होती आणि जे प्रपोर्शन होतं डिग्री आणि जॉबचं ते खूप वेगळं होतं. त्याच्यामुळे डिग्री इज इक्वल टू जॉब हे त्यावेळेस होतं. आता ही परिस्थिती नाही आहे. आताच्या सिच्युएशनला डिग्री आहे हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त. त्याच्यामुळे पॅरेंट्सने पण कुठेतरी हे समजून घेणे, आणि जे पॅरेंट्स जसं मी मगाशी म्हटलं की मित्र बनून राहतील ना करिअरच्या बाबतीत तरी आपल्या मुला मुलीचे, त्यांचंच लवकरात लवकर करिअर चालू होणार. काही काही पॅरेंट्स सर असे पण मी पाहिलेले आहेत की फक्त आपल्या मुलांकडे अगदी त्याने गुन्हा केलेला आहे, म्हणजे जर त्याचं डिग्री पासआउट झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालं त्याला जॉब नाही, म्हणजे फार मोठा गुन्हा केला की काय त्याने, अशा चुकीच्या नजरेने त्याच्याकडे पाहतात, त्याला बोलतात, त्याला टोमणं मारतात. पण त्यावेळेस ते हे विसरतात की आपला मुलगा पासआउट झालाय तर त्याला पण स्वतःच्या लाईफची काळजी आहे, त्याला पण त्याच्या करिअरची काळजी आहे. एखादा त्यांच्या ग्रुपमधला मुलगा हा करिअर चालू करून पुढे जातो, कंपॅरिझन होतं किती नाही म्हटलं तरी, त्याला ते पण झेल नाही. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना तो पण जवळपास 100 ठिकाणी प्रत्येक दिवशी नोकरी जॉब पोर्टल्सवरती अप्लाय करत असेल, तिथून त्याला रिजेक्शन येते, रिजेक्शन त्याला झेल नाही. त्याच्यानंतर बाकीचे पण काही गोष्टी अशा आहेत जो पालकांसोबत तो उघडपणे बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, जे काही फ्रस्ट्रेशन त्याला वाटतंय, समाजातनं मिळणारे टोमणे आहेत. सो एवढ्या सगळ्या लढाया तो ऑलरेडी लढतोच आहे ना. हे करत असताना आपलं घर हे त्याच्यासाठी अजून एक युद्धभूमी नाही बनवून द्यायचंय, एवढं जरी पालकांनी केलं ना तरी खूप आहे. खरंच आपण मुलांचं बद्दल बघितलं तर त्याचं एक सामाजिक प्रेशर ते त्यांचं वेगळ्या पद्धती असतं, आणि मुलींचं जर बघायला झालं ना तर त्यांना बाकीच्या प्रेशर सोबत एक लग्नाचं पण प्रेशर हे असतं. हो सर. त्यांनी या सगळ्या गोष्टी कशा टॅकल करायला पाहिजे करिअरचं बघताना? याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ते 100% करेक्ट आहे सर, की काही काही ठिकाणी मी असं पण पाहिलेलं आहे की मुलीची फक्त एक डिग्री पूर्ण होण्याची फॉर्मॅलिटीसाठी पॅरेंट्स वाट पाहत असतात. बरोबर. त्याच्या आधीच एखादा मुलगा शोधून सुद्धा ठेवलेला असतो की डिग्री झाली की लगेच मुलीचं लग्न लावून देतात. मग या केसमध्ये मला हे सांगायचं आहे की एक पॅरेंट्स म्हणून तुम्ही इतका तुमच्या मुलीला सपोर्ट केलेला आहे की तिला एक डिग्री पूर्ण तिची तुम्ही करून दिलेली आहे, तिचं एज्युकेशन तुम्ही ते होऊन दिलेलं आहे, तेवढा वेळ तिला दिलेला आहे, पैशांची सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्ही डिग्रीसाठी केलेली आहे, कारण आजकाल ते काही खूप स्वस्त गोष्टी राहिल्यात असं नाही. मग हे सगळं केल्यानंतर त्याचं जे मेन आउटपुट आहे हे सगळं कशासाठी, तर आपल्या मुलीचं चांगलं करिअर चालू हवं, तिने सुद्धा तिच्या आयुष्यात तिच्या पायावरती उभं राहावं, उद्या भविष्यात तिचं लग्न झाल्यावर ज्या कुठल्या घरात ती जाईल तिथे तिने सुद्धा त्या कुटुंबाला हातभार लावावा, त्याच्यानंतर येणाऱ्या स्वतःच्या मुलाबाळांना सुद्धा चांगलं भविष्य देण्यासाठी तिच्याकडे 4 पैसे शिल्लक असावेत, ती स्वतःच्या मुलाबाळांसाठी सुद्धा एक आदर्श असावी. हा लॉंग टर्म विचार करूनच आपण हे करतो ना. पण जर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता डिग्री झाली मुलीची लगेच लग्न करून दिलं तर मग काय होतं की जी तुमची मुलगी हे चांगली वर्किंग प्रोफेशनल बनू शकत होती आणि जे आपण बोललो त्या सगळ्या चांगल्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये ती करू शकत होती, ते काहीच न करता तिला काही स्कोपच राहत नाही आणि ती फक्त एक गृहिणी बनून राहते. आणि मग एवढा जर तुम्ही चांगला सपोर्ट केला मग त्याचा खरंच त्या मुलीच्या आयुष्यात तिला स्वतःला काहीच उपयोग होत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पालकांची आजकाल मुलीसाठी मुलगा बघताना अपेक्षा ही असते की बाबा जो कोणी आमचा जावई असेल त्याला चांगला जॉब असावा, तो सेटल असावा, बाकीच्या ज्या काही गोष्टी. हे करत असताना तुम्ही हा विचार का नाही करत की जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न होणार, जेव्हा तुमच्या मुलीची प्रोफाईल तुम्ही मांडणार आहे, तुम्ही हक्काने सांगता यायला पाहिजे की ओके माझी मुलगी सुद्धा ग्रॅज्युएट आहे,
तिला सुद्धा आम्ही तिच्या पायावरती उभं केलेलं आहे. उद्या जेव्हा ती तुमच्या घरामध्ये येणार आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये येणार आहे लग्न करून, तेव्हा ती तुम्हाला सुद्धा चांगला सपोर्ट करणार आहे. याच्यामध्ये तुमच्या मुलीचा जो एक सेल्फ रिस्पेक्ट आहे, ओके, तो कुठेतरी जास्तच आहे ना. बरोबर. सो आणि हे त्या मुलीच्या दृष्टीने पण गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की या सगळ्या प्रेशरला सांभाळत ऍडिशनल काहीतरी कोर्स करून कुठेतरी तो जॉईन होतो. हा, आणि जॉईन झाल्याच्या नंतर सुरुवातीला पॅकेज कमी मिळतं, पण ज्यावेळेस हे पॅकेज कमी असतं त्यावेळेस तो कुठेही जात असतो त्यावेळेस आता आपले ते जरा एक धंद्याचा ट्रेंड चालू झालाय. तर प्रत्येक वडापाववाल्याजवळ म्हणतो की मी एवढा कमवतो, हो, मग काय फायदा तुला आयटी ला करून, काय फायदा शिक्षण घेऊन. चहावाला म्हणतो मी एवढा कमवतो, काय फायदा शिक्षण घेऊन. त्यांनी एक एक समाजात हे जे वातावरण आहे याला कसं टॅकल करायला पाहिजे. सर, मी जेव्हा फ्रेशर होतो जवळपास 2011 साली, मी सांगतो की तेव्हा माझा पण पहिलाच जॉब होता. आमच्या एकाच कंपनीतले आम्ही सगळे टीममेट्स एकदा रिक्षाने चाललो होतो, घरी चाललो होतो ऑफकोर्स जॉब संपल्यानंतर. आणि मग बोलता बोलता विषय निघाला. आम्ही सगळे तेव्हा एक हसी मजाकच्या मूडमध्ये होतो, सगळे गप्पा मारत चाललो होतो रिक्षामध्ये. तो रिक्षावाला म्हटलं की किती पगार आहे, काय नाव गाव तुमचं, कुठनं काय, गप्पा मारता मारता मग आम्ही सांगितलं की हा बाबा आम्हाला एक 15-18 हजार रुपये पगार आहे, इंजिनिअरिंग झालंय. तर मग म्हटलं अरे असं कसं, मग 35,000 रुपये तर माझ्या महिन्याची कुठंच कमाई जात नाही. मग आमचे सगळ्यांचे चेहरे पडले, अरे यार आपण काय केलं इंजिनिअरिंग. पण ह्या ठिकाणी आज 10 वर्षानंतर मला ज्या कुठल्या स्टुडंटला अशी सिच्युएशन फेस होईल त्यांना माझ्या एक्सपिरियन्सवरनं हे सांगायला लागतंय, तो रिक्षावाला असेल, तो वडापाववाला असेल, तो चहावाला असेल, तो भले आज 50,000 रुपये कमवतोय, 60,000 रुपये, 1,00,000 पण कमवतोय, पण तुम्ही फक्त ज्या IT टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे ना त्याचा 10 इयर्स एक्सपिरियन्सवाल्याची सॅलरी बघा. गुगल करा आत्ता, हा पॉडकास्ट पाहता पाहता गुगल करा. त्या वडापाववाला आत्ता तेवढे कमवतोय ना, तो नंतरही तेवढेच कमवणार आहे, लक्षात घ्या. पण जो ग्रोथचा फॅक्टर, जो रेशो IT मध्ये तो त्या वडापाव चहावाला यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे विनाकारण स्वतःला कोणाशी कम्पेअर करत बसू नका आणि त्या कम्पॅरिझन मध्ये स्वतःला ड्रॅग पण करू नका. अलिप्त राहा त्याच्यापासून. ही टेम्पररी फेज. आणि जसं तुम्ही मागे बोलताना Naukri.com उल्लेख केलेला, तर या मुलांनी Naukri.com किंवा जॉब लिंक्डइन पोर्टल हे जसे जॉब पोर्टल्स आहेत किंवा लिंक्डइन आहे, तर याचा कसा इफिशियंट वेनी कसा उपयोग करायला पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे, फ्रेशर स्टुडंटचं काय होतं की ते एक मराठीमध्ये शब्द आहे मृगजळ. म्हणजे आपल्याला वाटतं की तिथून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल, वाळवंटात चमकतंय पाणी मिळेल, पण असं नाही. सो फ्रेशर स्टुडंटसाठी हे जे सगळे जॉब पोर्टल्स आहेत ना ते फक्त एक मृगजळ आहे. हे कुठलंही पोर्टल हे फ्रेशरसाठी बनलेलंच नाही. पॅरेंट्सने पण समजून घेणे आणि स्टुडंट्सने पण. बऱ्याच ठिकाणी स्टुडंटची प्रोफाईल तर पॅरेंट्सच अपडेट करत बसतात बसल्या बसल्या मोबाईलमधून. सोपं आहे. मग का असं आहे, त्याचं रिझन असं आहे, टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार एका वर्षात भारतामध्ये जवळपास 13 ते 15 लाख फक्त इंजिनियर पासआउट होतात. बाकीचे BCA, BCS, MCA, MCS सगळे वेगळे. एवढं सगळं असताना जे कोणी डिग्री पासआउट झाले, जस्ट जो फ्रेशर आहे, त्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्किल सेट सारखाच आहे ना. मग IT कंपनी एवढ्या लाखो लोकांमधून, बरं हे या वर्षी झाले, मागच्या 4-6 वर्षांचे परत मुलं कॉम्पिटिशन मध्ये आहेतच. मग त्याच्यातून तुमचाच रिझ्युमे का सिलेक्ट करेल. सो कुठलंही जॉब पोर्टल फ्रेशरसाठी बनलेलंच नाही, हे माझं उघड मत आहे. सर, माझ्याकडे एक स्टुडंट असा पण आला होता, 438 फ्रेशर जॉब प्रोफाईलला त्याने अप्लाय केलं होतं नोकरी सगळ्या पोर्टल्सवरून, एकही त्याला कॉलबॅक आला नव्हता. सो हे समजायला वेळ लागतो बऱ्याच यांना. सो पण आपल्या पॉडकास्टमधून मला सांगायचं आहे की पोर्टलच्या नादी लागू नका. जॉब पोर्टलच्या ते फक्त वर्किंग प्रोफेशनलसाठी आहेत. कुठल्याही HR ला कंपनीचा एवढा वेळच नाही की तो लाखो लोकांचे रिझ्युमे पाहून त्यातून तुमचा शॉर्टलिस्ट करेल. त्यांना वेळच नाही. सर, आता तुमच्या म्हणण्यानुसार आता बघा, कॉलेज कॅम्पस मधनं प्लेसमेंट मिळत नाही, जॉब पोर्टल्स वरनं प्लेसमेंट मिळत नाही, तर मग मुलांनी करायला काय पाहिजे. याच्यासाठी मी अगोदर म्हटलं होतं की सर, जेव्हा एखादे ते स्टुडंट फायनल इयरला आहेत किंवा सेकंड लास्ट इयरला आहेत त्यांच्या डिग्रीच्या ना, तेव्हा मिनी प्रोजेक्ट्स वगैरे स्वतः करायच्या गोष्टी, त्याच्यासोबत इमिजिएटली ज्या इंटर्नशिप असतात, आजकाल खूप साऱ्या इंटर्नशिप आणि इव्हन ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आहेत, जिथं कंपनी स्टायपेंड अमाऊंट सुद्धा पे करतात स्टुडंटला. की बाबा कंपनी पण म्हणते की हा तुम्ही स्टुडंट्स आहात, तुम्ही तुमच्या फायनल इयरला आहात और थर्ड इयरला आहात, आम्हालाही माहिती आहे, आमच्याकडे 6 महिन्याची 4 महिन्याची इंटर्नशिप आहे, रिअल टाइम तुम्हाला काम करायचं आणि आम्ही स्टायपेंड अमाऊंट पण काही जी काय असेल नॉमिनल ती पे करणारच आहे. सगळ्यात आधी फोकस करायचं इंटर्नशिप करणार. रिझन, ती इंटर्नशिप जी आहे ना त्याची नंतर तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त व्हॅल्यू. सो इंटर्नशिप्सवरती जास्त फोकस करायचा. खूप साऱ्या कंपन्यांमध्ये काय होतं की एखाद्या स्टुडंटने इंटर्न्स असताना चांगलं परफॉर्म केलं ना, त्याला ते उघड ओपन अपली तिथंच ऑफर लेटर देऊन टाकतात की तू या इंटर्नशिपमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे, एवढ्या पॅकेजला आम्ही तुझी ऑफर डन करत आहे, फायनल इयरची तुझी एक्झाम दे आणि इमिजिएटली जॉईन हो. हे होतं. सगळ्यात सोपा मार्ग आहे, सध्याच्या मोमेंटला सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण चला, जे
मागच्या स्टुडंटलाही नाही जमलं, ओके, आणि तो स्किल पण नाही आहे त्यांच्याकडे आणि पासआउट पण झालेलं, त्याच्यामुळे इमिजिएटली त्यांनी काय केलं पाहिजे की स्किल अपग्रेडेशनवरती फोकस केलं पाहिजे. का? कारण फ्रेशरसाठी सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी जेव्हा आजकाल येतात ना, त्या अशा नाही आहेत की आम्हाला फक्त पासआउट झालेलं कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे ह्या वर्षीचा. त्याच्यामध्ये फ्रेशरसाठीची पण जॉब ऑपॉर्च्युनिटी अशी असते की वी नीड की आम्हाला फ्रेशर पाहिजे या टेक्नॉलॉजीमध्ये स्किल सेट असलेलं, मग ते भले फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल. सो फ्रेशरकडून सुद्धा कंपन्यांना स्पेशलायझेशन एक्सपेक्टेड आहे. हे मी म्हणतोय म्हणून नाही, कुठल्याही जॉब पोर्टलवरती फक्त रिसर्च करण्यासाठी फ्रेशरसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. जेनरिक जॉब ऑपॉर्च्युनिटी फ्रेशरसाठी आजकाल कुठेच नाहीये. तो जमाना एक 4-6 वर्षांपूर्वीच संपलाय. फ्रेशरसाठी सुद्धा वी नीड अ फ्रेशर इन डेटा सायन्स, फ्रेशर इन डेटा अनालिटिक्स, फ्रेशर इन फुल स्टॅक डेव्हलपमेंट, ही कंपन्यांची रिक्वायरमेंट आहे. आणि जर कंपन्यांची मार्केटची ती रिक्वायरमेंट आहे तर ऑफकोर्स आपण स्वतःहून त्याला अपग्रेड करणं आहे, त्या गोष्टी शिकणं आहे. फक्त जेनरिक डिग्रीवरती काहीच नाही होणार आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस हे फ्रेशर्स कुठेतरी जॉईन करतात त्याच्यानंतर असं की त्यांना स्टार्टिंगला पेमेंट कमी असतं, हां, पण बाकीचे जे सोसायटल प्रेशर असतात किंवा मित्रांचे जे पेमेंट असतात ते त्याला कम्पेअर करू लागतात. हो, आणि त्या कम्पॅरिझन मध्ये बऱ्याच होतं की काही भावनिक ताण असतो किंवा काही त्यांचे डिसिजन मग स्विच करायचे डिसिजन घेतात किंवा काय, हे कसं टॅकल करायला पाहिजे त्यांनी? अशामध्ये कसं आहे की जर एखाद्या आपल्या, ही गोष्ट साहजिक आहे सर, समजा तुम्ही आणि मी मित्र आहेत, एकाच कॉलेजमधनं एकाच वर्षी आपण पासआउट झालोय, आणि जर मला खूप चांगलं पॅकेज मिळालंय किंवा तुम्हाला खूप चांगलं पॅकेज मिळालंय माझ्यापेक्षा, तर मला कुठेतरी मनातून असं वाटतं अरे यार आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्याला पण चांगलं पॅकेज मिळायला पाहिजे होतं. पण हे करत असताना आपण हे विसरतो की त्या मित्राने असं काहीतरी नवीन गोष्ट शिकलेली असते, अपग्रेड केलेली असते, ते मित्र म्हणून आपल्याला नाही सांगत. मित्र म्हणून तो तुमच्यासोबत चहा पिईल, वडापाव खाईल, बर्थडे सेलिब्रेशन करेल, हिंडायला फिरायला येईल सगळीकडे, हे सगळं करेल. पण ते काय ना, झाकली मूठ 1.25 लाखाची असं आहे. ते इंटरनली तू स्वतःहून काय अपग्रेड करतोय हे नाही सांगणार कोणाला, कारण त्याला पण माहिती नाही तुम्ही त्याचे कॉम्पिटिटर आहात. एका मुवमेंटला कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यावर कंपनी हे नाही बघणार की तुम्ही दोघं किती चांगले मित्र आहे. कंपनी हे बघणार आहे तुमच्या दोघांपैकी चांगलं स्किल सेट कुणाचं आहे. त्याच्यामुळे जर असं कंपॅरिझन होते तर ह्याचं, तर भावनिक ताण वगैरे न घेता ह्या गोष्टीचा विचार करा की असं काय स्किल सेट होतं त्याच्याकडे किंवा माझ्या मित्राकडे, जेणेकरून त्याला चांगली अपॉर्च्युनिटी किंवा अजून चांगली ग्रोथ मिळेल. ते स्किल शिकून घ्या, आणि स्किल आहे तर ग्रोथही आहे आणि जॉबही आहे. बरोबर. हे समजा जे नवीन फ्रेशर्स आहेत ते जस्ट रिसेंटली जॉईन झालेले त्यांनी काय स्किल सेटवरती, कुठल्या स्किल सेटवरती फोकस करायला पाहिजे? इथपासून पुढे ज्यांना आयटी इंडस्ट्रीमध्ये करिअर चालू करायचे जे असे फ्रेशर्स आहेत, त्यांनी 2 ते 3 टेक्नॉलॉजीजवरती जर चांगला फोकस केला तर थोड्या अपॉर्च्युनिटीचा काउंट जास्त आहे. मी असं म्हणत नाही की सगळीकडे इक्वल आहेत, पण या 2-3 ठिकाणी जरा जास्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजचं जे जग आहे ते टोटली मूव्ह होतंय डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये. जसं डेटा इज अ न्यू ऑइल ही एक म्हणच आता मार्केटमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजी आहे, डेटा अनालिटिक्स आहे, डेटा सायन्स आहे, आणि त्याच्याच पुढच्या काही नेक्स्ट गोष्टी आहेत जसं की AI/ML इंजिनियर वगैरे, याच्यामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशर्सला आत्ता आहेत. त्याच्यानंतर जे कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, ज्याला स्वतःचं लॉजिक डेव्हलप करायचं आहे, ते बॅक एंड प्लस फ्रंट एंड या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. सो ज्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण म्हणतो, जो बेसिक कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, त्याची रिप्लेसमेंट अजूनही नाहीये आणि लवकर येणारही नाहीये. कारण लॉजिक हे माणूस बिल्ड करू शकतो, AI वगैरे हे आपल्याला एक साच्या देऊ शकतात, लॉजिक नाही. ओके, तर त्याच्यामुळे बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपरची रिक्वायरमेंट आहे, ज्या शक्यतो ज्याला फुल स्टॅक आपण म्हणतो ते स्टुडंट्स करू शकतात. तिसरी गोष्ट आहे की आजकालचे जे सगळे ऍप्लिकेशन आहेत ते क्लाउडवरती होस्टेड आहेत, लोकल सर्व्हरवरती नाही. त्याच्यामुळे क्लाउड अशी गोष्ट आहे जी मार्केटमधनं ज्याचा स्कोप हा वाढतच जाणार आहे, ऑलरेडी खूप मोठा आहे आणि फ्युचरमध्येही वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये पण एक चांगलं फ्युचर आहे. सो या 2 ते 3 गोष्टींवरती जर स्टुडंटने फोकस केलं तर लवकर IT करिअर चालू होईल. असं मी म्हणत नाही की होणार नाही बाकीच्या, पण याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जास्त आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स जितक्या अपॉर्च्युनिटी जास्त तितकं आपले सिलेक्ट होण्याची जे चान्सेस आहेत ते सुद्धा जास्त असतात. की आता जे आपण जे बोललो की ML बद्दल बोललो किंवा क्लाउड बद्दल बोललो, तर हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना जरा त्यांच्या एरियातल्या गोष्टी त्यांना माहीत असलेल्या, पण जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधले आहेत तर त्यांनी कसं अप्रोच करायचं? त्यांना IT मध्ये पहिलं तर की त्यांना IT शिफ्ट करता येईल का, आणि जर येत असेल तर ते काय करायला पाहिजे त्यांनी? हा सर, आता जसं तुम्ही म्हटलात की ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या फक्त IT रिलेटेड एज्युकेशन बॅकग्राऊंडसाठी आहेत असं नाहीये. जे नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या सिमिलर फील्ड आहेत, जसे की डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, डेटा अनालिटिक्स, वन ऑफ द व्हेरी फॅन्टॅस्टिक फील्ड फॉर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड स्टुडंट, ज्यांचं समजा कॉमर्स झालेलं आहे का, प्लेन सायन्स, BSc, बाकीचं मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी किंवा समथिंग, ज्यांचा
सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, पण कोडिंगचा त्याच्यामध्ये जास्त काहीच संबंध येत नाही बेसिकली. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा आहेत आणि त्या स्टुडंटने सुद्धा खूप चांगले पॅकेजेस याच्यामध्ये मिळवलेले आहेत. अगदीच याहूनही सोपं जर कोणाला काय पाहिजे असेल तर डिजिटल मार्केटिंग हा सुद्धा एक उत्तम ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये त्या मार्केटिंगमुळे कोणाला असं नाही वाटलं पाहिजे की ते मला घरोघरी जाऊन काय विकायचं आहे, असं नाही. ते प्रॉपर त्याचे सॉफ्टवेअर, त्याचे टूल्स, इन ऑफिस, इन लॅपटॉप हा जॉब आहे. लॅपटॉपवरतीच पूर्ण त्याच्यामध्ये काम असतील. त्याची डिमांडही प्रचंड सध्या फील्डमध्ये आहे. सो असं नाही की फक्त इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आय टीमध्ये जाऊ शकतात, असं नाही आहे. जे नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा या लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकून, जे की शक्य आहे, व्यवस्थितपणे शक्य आहे, आणि ॲव्हरेज स्टुडंट जरी असेल तरी पण शक्य. मी असं म्हणत नाही की फक्त टॉपरला शक्य आहे. ॲव्हरेज स्टुडंट एखाद्याचं जे अकॅडमिक्स आहे ते ॲव्हरेज आहे, त्याला सुद्धा शक्य आहे. फक्त कन्सिस्टंटली मेहनत घेतली ना, त्यांनी सुद्धा खूप चांगले पॅकेजेस मिळवलेले आहेत आणि उत्तम प्रकारे आय टी करिअर सुद्धा स्वतःचे चालू केलेले आहेत. तर आता एक सायन्स बॅकग्राऊंड असलं तर ठीक आहे, त्यांचं पुढे काहीतरी या फील्डमध्ये होतंय. पण बऱ्यापैकी असं होतं की आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडच्या मुलांना जर या फील्डमध्ये आय टीमध्ये स्विच करायचं असलं तर त्यांच्यासाठी एक रोडमॅप द्यायचा झाला तर काय असेल? हां, सो सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्यासाठी ही आहे की लॅपटॉप असू द्या स्वतःचा. कारण फक्त मनामध्ये इच्छा असून हे नाही, आणि फक्त याच्याबद्दल चर्चा करूनही फायदा नाही. पहिली गोष्ट खरंच लॅपटॉप असणं गरजेचं. मी म्हणत नाही नवीन घ्या, ही गोष्ट हसायला पण येईल काही काही जे पॉडकास्ट पाहतात, पण ती बेसिक नीड आहे. कारण तिथे तुमचं हँड्स ऑन असणं गरजेचं आहे. सेकंड हँड लॅपटॉप घ्या, पण एक लॅपटॉप असू द्या, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही कॉमर्स स्टुडंट्सबद्दल बोलला, तर काय होतं की आर्ट्स कॉमर्सच्या स्टुडंट्समध्ये जसं तुम्ही म्हटलं की अकॅडमिक्समध्ये या गोष्टी नसतात म्हणून मनात भीती असते. त्याच्यामुळे ते खूप चुकीच्या व्यक्तीचा सल्ला घेतात, किंवा आपलाच मित्र, त्याला पण तितकंच नॉलेज, जे की नाहीच आहे, याला पण तितकंच नॉलेज. सो तुम्ही एखाद्या नॉलेजेबल पर्सनचा सल्ला घ्या आणि चुकीचे करिअर ट्रॅक निवडू नका. ह्या स्ट्रीमसाठी सुद्धा कॉमर्स आणि आर्ट्स या एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या स्टुडंटसाठी सुद्धा आय टीमध्ये प्रॉपर करिअर ट्रॅक आहेत. फक्त चुकीचं कुणाचं काहीतरी ऐकून वेगळ्याच करिअर ट्रॅकवरती जायचं, मग त्याच्यात एखादं वर्ष वाया घालवायचं, हा जनरली या स्टुडंटचा मेन प्रॉब्लेम होतो. सो कॉमर्सचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, जसं डेटा अनालिस्ट आहे, व्हिज्युअलायझेशन टूल्स वगैरे त्याच्यामध्ये येतात. खूप उत्तम ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या. काही काही ठिकाणी तर काही MNC मध्ये सुद्धा, ज्या शक्यतो फायनान्स वगैरे डोमेनमध्ये काम करतात, डेटा अनालिटिक्ससाठी कॉमर्स बॅकग्राऊंडचे असलेल्या स्टुडंटला जास्त प्रेफर केलं जातं. ही सुद्धा रिअलिटी फक्त आपल्या त्या मुलांना कोणी हे सांगत नाही व्यवस्थितपणे, त्याच्यामुळे मी हे उघड सांगतोय. आता हे झालं कॉमर्सचे स्टुडंट्स. आता आर्ट्स बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना मनातून असं कुठेतरी वाटतं, अरे माझी फील्ड आहे आर्ट्स आणि माझा कुठं आय टी टेक्नॉलॉजीमध्ये रिझ्युमे कधी सिलेक्ट व्हायचा आणि मला कधी जॉबची अपॉर्च्युनिटी मिळायची. त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट अपॉर्च्युनिटी, ज्याच्यामध्ये रिझ्युमे सिलेक्शनचा आणि इव्हन करिअर गॅपचा जास्त प्रॉब्लेम येत नाही, ती आहे डिजिटल मार्केटिंग. मग याच्यामध्ये काय होतं, त्या मार्केटिंग शब्दामुळे लोकांना असं वाटतं की अरे मार्केटिंग म्हणजे काय, मला कुठे दारोदारी जाऊन काय विकायला लागणार आहे का? असं नाहीये. त्याच्या नावातच आहे डिजिटल मार्केटिंग, ज्याच्यामध्ये सगळे लेटेस्ट गुगल, फेसबुक यांचे लेटेस्ट टूल्सवरती त्यांना काम करायला लागतं. त्याच्यात कोडिंगचा पार्ट जास्त नसतो, त्याच्यामुळे भीती बाळगण्याचं काही कारण आहे. आणि बेस्ट सॅलरीज आणि बेस्ट पॅकेजेस आणि बेस्ट अपॉर्च्युनिटीज या फील्डमध्ये आहे. सो कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, या बॅकग्राऊंडच्या स्टुडंटसाठी सुद्धा उत्तम अपॉर्च्युनिटीज आय टीमध्ये आहेत. फक्त स्टुडंटने करिअर ट्रॅक व्यवस्थित सिलेक्ट केला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण बोलायचं झालं की एक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यात MPSC आहे, UPSC आहे, हे मुलं बराच वेळ प्रिपरेशन मध्ये असतात आणि त्यामुळे वेळ त्यांचा त्याच्यात जातो. आणि त्यामुळे बऱ्याचदा होतं की ते टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल कुठल्याही फील्डमध्ये असले तरी गॅप तयार होतो. तर यासाठी काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी जर एक रोडमॅप जर सांगायचं झालं? हा सर, याच्यामध्ये रोडमॅपमध्ये जे स्टुडंट्स, जसं तुम्ही म्हटलं की MPSC UPSC ही 4-6 महिन्यात होणारी गोष्ट नाही, निदान 1-2-3 वर्षाचा वेळ तरी द्यायलाच लागतो. सो पहिली गोष्ट आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायची की काय करा की थांबायचं कुठेही ज्याला त्याला कळायला पाहिजे. मी सर लिटरली काही असे स्टुडंट्स पाहिलेत जे MPSC UPSCच्या प्रिपरेशनमध्ये ऐन उमेदीतले 7-7, 8-8 वर्ष त्यांनी वाया गेलेत, आणि अचानक ते सगळे MPSCचे अटेम्प्ट देऊन संपल्यावर एज वगैरे होऊन गेलं. अचानक त्यांच्या लक्षात येत राहते, आता तर मी आयुष्यात 8 वर्ष मागे गेलो. त्यातनं सिलेक्शन होतं ना, पण किती त्याचा पर्सेंटेज 0.001 समथिंग इतक्या कमी पर्सेंटेजमध्ये. बाकीच्यांचं काय? सो प्रत्येक स्टुडंटने जो प्रिपरेशन करतोय त्याने हे ठरवलं पाहिजे की थांबायचं कुठे हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. बरं चला, त्याहूनही काही गॅप झालेला आहे. शेवटी आशा असते मनाला, मी आज नाही तर ह्या वर्षी, नाही तर पुढच्या वर्षी ऑफिसर होईल, नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी ऑफिसर. पण नाहीच झालं तर मग आपण थांबून तर बसू शकत नाही.
त्याच्यामुळे जो रूल आहे, थंब रूल, तो त्यांच्यासाठी सुद्धा सेम आहे. ठीक आहे, जायचा होता MPSC UPSC प्रिपरेशनमध्ये वेळ दिला, नाही झालं, मग आताच्या लेटेस्ट ज्या काही गोष्टी ज्या लागतात, टेक्निकल स्किल्स आहेत, लवकरात लवकर शिकणे. आणि जरी करिअर गॅप झाला असेल तरी काही कंपन्या अशा असतात ज्याला नो क्रायटेरिया कंपन्या म्हणतात. ओके, जिथं कंपनी फक्त तुमचे स्किल सेट पाहते, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणजे बेसिक डिग्री असणं गरजेचं आहे, ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमधनं, अगदीच 10वी 12वी पास नाही, पण बेसिक ग्रॅज्युएशन आहे तरी ओके, लेटेस्ट स्किल आहे, एकदम फॅन्टॅस्टिक आहे. करिअर गॅपला वगैरे ते इतकं जास्त महत्त्व देत नाही. मग अशांसाठी स्टार्टअप आहेत, मिड लेवल कंपन्या आहेत, त्या कंपन्या शक्यतो जास्त या गोष्टी पाहत नाही, त्यांना फक्त लेटेस्ट स्किल सेट पाहिजे. तिथून सुरुवात तर करू शकतो आपण, बरोबर, राईट. सो अशा ठिकाणावरनं सुरुवात करणं गरजेचं आहे. करिअर गॅप हा झाकायचा नाहीये, तो हाईड करायचा नाही. त्याच्यासाठी चुकीच्या गोष्टी आहे, ते फेक एक्सपिरियन्स वगैरे अशा खूप चुकीच्या गोष्टी आजकाल स्टुडंट करतात, असं मुळीच करायचं नाहीये. तर हे डिग्रीसाठी झालं. पण जर समजा डिग्री नाहीये, त्यांना काही स्कोप आहे का IT मध्ये? सर, अशा स्टुडंट्सला IT मध्ये स्कोप आहे, पण त्याचं प्रमाण खरंच खूप कमी आहे. त्याच्यामुळे कसं आहे की जर एखाद्याची काही कारणामुळे डिग्री झाली नसेल तर कमीत कमी आता तरी एक्सटर्नल डिग्री करा, कारण ह्याचा इम्पॉर्टन्स त्यांना अजून 5-10 वर्षांनी खूप जास्त फील होणार आहे. सो मान्य आहे की काही फॅमिली इश्यूज असतील, काही फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतील, त्याच्यामुळे डिग्री पूर्ण नाही झाली, लगेच जॉबमध्ये वगैरे जायला लागला, आपल्याला घरच्यांच्या सर्वायवलसाठी पैसे कमवायला लागले, थोडा जॉब करायला लागलं, काय झालं, पण आता तरी कमीत कमी एक्सटर्नल डिग्रीचे पण खूप ऑप्शन अवेलेबल आहे. पण कुठले ना कुठली डिग्रीचं नियोजन ॲटलिस्ट आता तरी करा, असे. आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा काही अपॉर्च्युनिटीज असतात, पण येस, त्याचं प्रमाण थोडंसं कमी नक्कीच असतं. ओके, आता हे जसं आपण आता गॅप बद्दल बोलतो तो, तर माझाही एक असा मित्र आहे की ज्यांनी फेक गॅप असल्यामुळे फेक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यूज केला. एका कुठल्या तरी कंपनीला त्यांनी काही लाखो रुपयांमध्ये त्यांना ती पैसे दिले आणि त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेतलं. त्याला जॉब मिळाला, त्याच्यानंतर पॅकेज पण चांगलं मिळालं, पण तो पकडला गेला. पण हे असं होत आहेत आणि आता बऱ्याचदा होत आहे. रिसेंटली आपण चर्चेत बघितलं असणार आहे की काय काय होतंय. पण आता हे सांगा की असं का होतं आणि असं कसं टाळायला पाहिजे, काय प्रॉब्लेम काय हा? सो जसं तुम्ही म्हटलंय का होतं, याचं सिम्पल रिझन, जर तुम्ही काहीतरी चुकीचं काम करणार आहे तर आज ना उद्या ते पकडलंच जाणार आहे. त्याच्यामुळे हे माझं अगदी उघडपणे सगळ्यांना सांगणं आहे, ज्या प्रत्येक फ्रेशर स्टुडंटला ज्याचा खास करून करिअर गॅप आहे त्याला हे सांगणं आहे की जर तुम्ही एवढा विचार करता की मी फेक एक्सपिरियन्स लावून कुठंतरी माझं करिअर चालू करेल, तर हे मला उघडपणे परत सांगणं आहे की ते जे IT कंपनीची HR हायरिंग टीम, व्हेरिफिकेशनची टीम आहे ना, हे तुमच्यापेक्षा 10 पट डोक्यावाली तर नक्कीच आहे. त्यांच्यासाठी हे दररोजचं काम आहे हे चेक करणं की कुठला एक्सपिरियन्स लेटर आहे व्हॅलिड आहे, कुठलं इनव्हॅलिड आहे, कुठलं जेन्युइन आहे, कुठलं फेक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एवढी हुशारी करू शकता तर आपल्यापेक्षा 10 पट लोक तिथं बसलेत, हे विसरायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही पकडलेच जाणार आहे. याच्याबद्दल सर, एक पॅरेंट्स त्यांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले होते भेटायला. तर सिनारिओ असा होता की त्या मुलाचा सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर एक 5-7 वर्षांचा गॅप होता, त्याच्यामुळे कुठल्याही कारणामुळे. त्याच्यामुळे मग त्यांनी सुद्धा लिटरली 2.5 ते पावणे 3 लाख रुपये देऊन कुठलं तरी ते फेक सर्टिफिकेट मिळवलं. त्याच्यावरती त्या मुलाचा करिअरही चालू झालं, मिळाला त्याला चांगला जॉब. आम्ही म्हणतो की हो, थोडंसं पॅकेजही ठीकठाक मिळालं, काही प्रॉब्लेम नाही. 8-10 महिने त्याने त्याचं कामही केलं, वय वगैरे ठीकठाक झालं होतं, त्याच्यामुळं आता लग्न वगैरे लगेच त्या मुलाचं व्यवस्थित झालं, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तेवढं वय वगैरे होतं. आणि त्याच्यानंतर कंपनीचे इंटरनल व्हेरिफिकेशन राऊंड होतात आणि क्लायंटचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेगळे राऊंड होतात. सो जवळपास 1.25 वर्षानंतर जेव्हा त्याचा प्रोजेक्ट चेंज झाला, त्याला नवीन क्लायंट असाइन झाला कंपनीमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या डॉक्युमेंटचं परत व्हेरिफिकेशन झालं, तो व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये पकडला गेला. आणि लिटरली मी म्हणेल त्याला कंपनीतनं काढून नाही, हाच शब्द योग्य की त्याला हाकलून देण्यात आलं. आणि आत्ता ही परिस्थिती आहे, तो स्वतःच्या बायकोला पण सांगू शकत नाही की करिअरमध्ये IT कंपनी म्हणजे कंपनीमध्ये त्याच्याबद्दल काय झालं. कारण जर त्याने सांगितलं तर त्या मुलीच्या माहेरकडचे लोक म्हणतील की तुमचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता, तुम्ही आम्हाला फसवलं. बरोबर, म्हणजे तुम्ही तुमच्या जॉबबद्दल फसवूनच आमच्या मुलीशी लग्न केलं. त्याच्यामुळे त्याचं जे करिअर आहे ते पूर्ण बरबाद झालेलंच आहे. पर्सनल लाईफ सुद्धा त्याचं पूर्णपणे डॅमेज व्हायची वेळ आली. लिटरली त्याला त्या नकारात्मक रडत होतं सर मुलगा, वाईट वाटलं मला पण. वडिलांसमोर तरुण मुलगा रडतोय, सिच्युएशन नाही योग्य पाहणं. पण त्याला त्या पूर्ण परिस्थितीतून, त्या निगेटिव्ह माइंडसेटमधनं त्याला थोडंसं सकारात्मक करणं जवळपास 2 ते 3 तासाचा वेळ मला सुद्धा लागेल, असं आहे. सो ह्या उदाहरणावरनं मला महाराष्ट्रातील सगळ्या पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला सांगणं आहे, स्टुडंट्सचं जाऊ द्या, सगळ्यात आधी मला पॅरेंट्सला सांगणं आहे, तुम्ही असल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करू नका. लाखो, 2.5 आणि 3 लाख रुपये जर तुम्ही फेक एक्सपिरियन्ससाठी देताय, ती तुमची सगळ्यात आधी पहिली मोठी चूक आहे.
त्याऐवजी त्याला म्हणू की ठीक आहे, जे काय तुझा गॅप झाला तो ट्रान्सपरंट ठेव, कुठून तरी बेसिकपासून सुरुवात कर आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शिक. म्हणजे भले सुरुवातीला कमी पॅकेज असेल, पण मानेवरती ही टांगती तलवार तर नसेल की बाबा कधी मला एचआरचा ईमेल येतो आणि कधी मला कंपनीतून फायर नाही, हाकलून दिलं जातं. सो हे पॅरेंट्सने पण करणं कुठेतरी गरजेचं आहे. सो लालच मोहपायी कुठेतरी जे फेक एक्सपिरियन्स अजिबातच नाही करायचं. बरोबर. आणि जर करिअरची सुरुवात करताना असे काही फ्रॉड होतात का, की आता हे फेक एक्सपिरियन्स देऊन गॅपसाठी झालं, पण कोणी मुलं करिअरची सुरुवात करतायत, त्यात काही फ्रॉड दिसतात का आपल्याला बघायला? सो त्याच्यामध्ये आता माझ्यापेक्षा जे आपले सगळे दर्शक मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत तेच मला सांगतील. कसं असतं आजकाल एक जॉब गॅरंटी हा एक खूप सुंदर शब्द, जॉब गॅरंटी आहे इतका सुंदर शब्द वापरला जातो की त्याच्यासाठी पण लोक लाखो रुपये पे करायला तयार होतात. का कुणीतरी माझ्या जॉबची गॅरंटी घेतली. अरे कसं शक्य आहे? तुम्ही ग्रॅज्युएट आहे, आय टी ही हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. सो स्किल जेव्हा तुम्ही आय टीमध्ये काम करणार आहात, ती कंपनी जर तुम्हाला पगार देणार आहे तर ती तुमच्या स्किलसाठी पगार देणार आहे ना. सो तुम्ही फोकस हा करा की माझ्याकडे हे स्किल कसे असतील. कुणीतरी जॉब गॅरंटी हा शब्द सांगितला आणि आपण एकदम निवांत होऊन बसलो की नाही कोणतरी डायरेक्टली ऑफर लेटर आणूनच माझ्या हातामध्ये टेकवणार आहे. ह्या जर चुकीच्या गैरसमजामध्ये तुम्ही राहिलात तर मग त्याहून जास्त, म्हणजे मी म्हणत नाही की ती चुकी बाकीच्यांची नाही, ती चुकी तुमची स्वतःची आहे. कारण तुम्ही स्वतःला त्या भ्रमामध्ये ठेवलंय की कुणीतरी माझ्या जॉबची गॅरंटी घेतली. तुम्ही हे म्हणा ना की मी असे लेटेस्ट स्किल सेट शिकतो जेणेकरून एका ठिकाणी नाही झालं, दुसऱ्या नाही झालं, तिसऱ्या नाही झालं, 4-5 ठिकाणी मी फेल होईल चालेल, 6व्या ठिकाणी तरी माझ्या स्किल्सवरती माझं सिलेक्शन होईल आणि तो माझा ट्रू जॉब असेल, जिथं जॉब करून घरी आल्यावर मला सुख शांततेने झोप लागेल आणि तिथनं माझं करिअर सुद्धा पुढे चांगलं ग्रो होईल. सो हा एक खूप चुकीची गोष्ट आहे ज्याला स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स सुद्धा बळी पडतात. असं नाही, आणि बऱ्यापैकी हे पॅरेंट्स पुश करतात असं बघितलेलं की हो. कुठेतरी असं होतं की 100% जॉब गॅरंटी. हा. त्याला असं वाटतं की इथे गेला म्हणजे माझ्या मुलाला जॉब फिक्स झालाय. हो पॅरेंटनी काय अप्रोच ठेवायला पाहिजे याच्यात? सर, अशा केसमध्ये जे पॅरेंट्स आहेत ते तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांनी पूर्ण स्वतःच्या आयुष्यामध्ये 1 मिनिटासाठी मागे वळून पाहणे, स्वतःला एकच प्रश्न विचारणे की जिथे लालच असतं, असं जॉब गॅरंटी इज अ बेस्ट लालच मी म्हणतो, जिथं लालच असतं तिथे संधी आहेत का तिथं धोका आहे. कारण लालच दिलंच त्याच्यासाठी जातं जिथं काहीतरी गडबड आहे. त्याच्यामुळे त्या पॅरेंट्सने मुलांना मुलींना त्यांच्या ठणकावून सांगणे की बाबा आपल्या आयुष्याची आपल्या करिअरची गॅरंटी घ्यायला कोणी नाहीये मार्केटमध्ये. तुम्ही हे विचारा की हा जे इंडस्ट्रीला लेटेस्ट स्किल सेट लागतं ते स्किल मला बेस्ट वेने तुम्ही शिकवणार आहात का, ही पहिली गोष्ट. बरं, दुसरी गोष्ट ही पण अगदी 100% करेक्ट आहे की चला तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला नॉर्मल जॉब पोर्टलवरनं जॉब येणार नाही, कॉलेजमधनं प्लेसमेंट तुमची झालेली नाही किंवा होणार नाहीये, कारण प्लेसमेंट टीम बऱ्याच कॉलेजमध्ये नसते. तर मग त्या इन्स्टिट्यूटची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का जी तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणार आहे. कारण इंटरव्ह्यू तर तुम्हाला स्वतःलाच द्यायचं आहे. ओके. आणि जर कुठलाही स्टुडंट किंवा कुठल्याही स्टुडंट जर स्वतःच्या आई वडिलांना हे म्हणत असेल की नाही कुणीतरी मला 100% जॉब गॅरंटी देतंय, रिटर्न गॅरंटी देतंय, तर तिथं पालकांनी त्या मुलांना हे सांगणं की गॅरंटीचं लालच जर तू की गॅरंटीचं लालच जर तुला कोणी देतंय तर ते तुला पण फसवतायत आणि तुझ्या बापाला पण फसवतायत. ते तर आता समजा फ्रेशर तर फसतात किंवा बऱ्याचदा असं होतं फ्रेशर सोबत. पण मी बघितलं की एक्सपिरियन्स जे आहेत त्यांच्यासोबत पण असं होतं की आता समजा एक 30, 35, 40 इयर्स मध्ये आहे, ते त्यांच्या वयाच्या ह्याच्यात आहे आणि ते कुठेतरी दुसऱ्या फील्डमध्ये जॉब करतात, त्यांना स्विच करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा ते आपले जॉब सांभाळून अशा काही इन्स्टिट्यूट सोबत ते अटॅच होतात आणि नंतर त्यांच्यासोबत फ्रॉड होतो. पण तर आता या वयात करिअर स्विच करता येतं का? या वयामध्ये सुद्धा करिअर स्विच करता येतं, पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की कसं जवळपास 30-32च्या आसपास जर आपलं वय आहे तर ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या तरी नॉन टेक्निकल नॉन आय टी फील्डमध्ये आपण पुढे गेलेलो असतो. काही ना काहीतरी आपण 4-6 वर्ष काम केलेलं असतं, त्या 4-6 वर्षानुसार आपलं काही पॅकेज असतं. मग माणसाची अपेक्षा काय होते, मला आत्ता एवढं पॅकेज आहे, मी स्विच करतो आय टीमध्ये, मला आत्ताच्या पेक्षा जास्तच पॅकेज मिळालं पाहिजे. अरे कुठून मिळेल? कारण 4 ते 6 वर्ष तुम्ही त्या फील्डला दिल्यानंतर तुमचं ते पॅकेज आहे. इकडे जे तुम्ही नव्याने गोष्टी शिकलात, अजून तर कामही नाही केलं आणि तुमची अपेक्षा अशी की त्याच्यापेक्षाही जास्त पॅकेज मिळावं. मग इथं असं होतं की मग लाईफमध्ये एवढं मागं परत येणं योग्य आहे का? तर त्याचं उत्तर हे आहे की जर तुम्ही 4-6 वर्ष दुसऱ्या ठिकाणी देऊन एक छोटंसं नॉमिनल पॅकेज, कमी पॅकेज तुमचं आहे, तर तुम्ही सुरुवात बेसिकपासून नक्की करा एक पाऊल मागून. पण ते करत असताना मनात हा विश्वास ठेवा, गुगल करा या क्षणाला की
ज्या आय टीच्या करिअर टेक्निकल ट्रॅकवरती तुम्ही जाणार आहात, डेव्हलपमेंट असेल, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स जे काय असेल, त्याच्यामध्ये 2 ते 3 वर्ष एक्सपिरियन्स नंतर तुमची किती सॅलरी असणार आहे, ॲव्हरेज मार्केट सॅलरी काय, जेणेकरून तुम्हाला हा विश्वास येईल की हा बाबा मी आत्ता एक पाऊल पुढे आलोय पण माझं फ्युचर सिक्युअर आहे. सो नक्कीच आपल्याला आय टी करिअर स्विच करता येतं. ते करता येतं, म्हणजे त्याचा हो. काही प्रॉब्लेम होत नाही. पण आता समजा आय टी मध्ये स्विच करताना आहे ना, बरेच जण फक्त त्यांनी डेव्हलपर ऐकलेलं असतं, टेस्टर ऐकलेलं असतं किंवा डेटा अनालिस्ट ऐकलेलं असतं. त्यांचे कामं काय आहे हे नसते माहिती. हा. ते त्यांच्या पर्सनॅलिटी सूट होणार आहे की नाही होणार आहे, काय होणार आहे. तर हे असं करिअर स्विच करताना काय बघायला पाहिजे आपण? हे करिअर स्विच करत असताना तुमचं जे नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे, ओके, ते नॉन आय टी पण कुठल्या फील्डमध्ये आहे? नॉन आय टी मध्ये असताना तुम्ही सायन्समध्ये काहीतरी प्लेन एखाद्या स्ट्रीम मधनं केलंय का, किंवा मग कॉमर्स मधनं केलंय का, किंवा मग आर्ट्स मधनं केलंय का, असे. सो जर सायन्स रिलेटेड प्रोफाईल असेल तर तुम्ही थोडंसं डेव्हलपमेंट वगैरे या गोष्टींमध्ये जाऊ शकता. आता जर कॉमर्स रिलेटेड प्रोफाईल असेल तर कुठेतरी बऱ्याचशा स्टुडंटला, हे मी जेनरिक बोलतोय, कृपया करून कोणी याचा पर्सनली निगेटिव्ह अर्थ घ्यायचा नाही, मी जेनरिक बोलतोय, तर थोडंसं कोडिंग वगैरे जास्त हेवी किंवा अवघड वाटतं किंवा त्याची भीती जास्त वाटते. मग तशा स्टुडंटने जर डेटा जिथे टूल्स जास्त आहेत, कोडिंग कमी आहे, खूप हेवी इंडस्ट्रीमध्ये डिमांडेड टूल्स आहेत, त्या टूल्सवरती काम आहे, जसं की पॉवर बी आय, टॅब्लो, डेटा अनालिटिक्स रिलेटेड टूल्स आहे, त्या फील्डमध्ये गेलं तर त्यांना ग्रास्प करणं इझी आहे. कारण शेवटी आपल्याला ते अंडरस्टँड पण व्हायला पाहिजे ना, असं नाही ना त्यासाठी वर्षानुवर्ष लागले तर मग वेळ वाया जाणार. ते ग्रास्पिंग होणं इझी आहे. आणि त्याहूनही इझी जर कुणाला पाहिजे असेल, जसं मी म्हटलं, तर एक स्टेप की बाबा मग डिजिटल मार्केटिंग. सो येस, हे सगळं अशा वेने जर आपण त्याचं थोडंसं अनालाइज केलं आणि स्वतःला विचारलं की कुठली गोष्ट अवघड जाते, कुठली सोपी वाटते, काय ॲटलिस्ट अप्रोच वाटतोय, तरी सुद्धा ते ज्याला त्याला त्याचं उत्तर मिळून जाणार. आणि जे ज्यांना समजा कोडिंग चं काहीच बॅकग्राऊंड नाही, अशा लोकांना जर आय टी मध्ये स्विच करायचं असलं तर त्यांनी प्रिफरेबली कुठले काय बघायला पाहिजे? ज्या स्टुडंट्सला कोडिंगची भीती वाटते किंवा कोडिंग अवघड वाटते पण आय टीमध्ये चांगल्या पॅकेजची सॅलरी पाहिजे, अशा स्टुडंटसाठी सुद्धा काही ट्रॅक आहे. सगळ्यात पहिला त्यातला बेस्ट करिअर ट्रॅक हा आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स. हे एकदा सुरू करून याच्यामध्ये करिअर चालू करून पुढे ते AIML मध्ये पण जाऊ शकतात, गेलेले आहेत बरेच सारे स्टुडंट. आणि तेही जर खूप डिफिकल्ट वाटत असेल तर मग डिजिटल मार्केट. आता हे सगळं करताना बरेचदा जे BA किंवा या बॅकग्राऊंड मधले असले तर त्यांचा थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो. हो, तर त्यांना आय टी मध्ये स्विच करायची भीती जेवढी कोडिंगची असते तेवढीच इंग्लिशची पण असते. नक्कीच. तर त्यांनी कसं अप्रोच ठेवला पाहिजे, काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये माइंडसेट सुरुवातीला प्रत्येक स्टुडंटचा हा पाहिजे. मी प्रत्येकाला हे सांगत असतो की आपल्याला इंग्लिश येत नाही असं नाही. आपण आपला 100 मार्काचा इंग्लिशचा पेपर, भले आर्ट्सचा स्टुडंट आहे, इंग्लिश हा एक सब्जेक्ट असतो, बाकीचे अजून असतील काय, आपण 100 मार्काचे पेपर इंग्लिशमध्ये लिहितो, त्याच्यामध्ये आपल्याला 70-80 मार्क पडतात. म्हणजे आपल्याला इंग्लिश येत नाही असं नाहीये, आपल्याला रिटर्न इंग्लिश येतच आहे, आपल्याला ते बोलता येत नाहीये. आणि इंग्लिशची भीती का वाटते? कारण ते कुणासोबत बोलतच नाही, कारण त्यांचं सर्कलही तेच असतं. सो याचा बेस्ट अप्रोच हा आहे की ज्याने त्याने एक सेल्फ स्पीकिंग ऍक्टिव्हिटीज असतात, किंवा तुम्ही एका रूममध्ये स्वतःला बंद करून घ्यायचंय आणि मोठ्याने, जसं तुम्ही एखाद्या समोर तुमच्या एखाद्या व्यक्ती आहे असं इमॅजिन करून एखाद्या टॉपिकवरती तुम्ही बोलताय, ही प्रॅक्टिस जर केली तर खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होते, कुणाचीच गरज नाही. दुसरी गोष्ट, इंग्लिशला घाबरण्याचं कारण नाही, कारण ती फक्त एक भाषा आहे. इट इज जस्ट अ लँग्वेज. इंग्लिश म्हणजे नॉलेज नाही आहे. आपल्या भारतामध्ये कसं झालंय की इंग्लिशला इतकं ओव्हर वेटेज केलं गेलं की इंग्लिश येणारं म्हणजे खूपच काहीतरी भारी. इंग्लिश कम्युनिकेशन गरजेचं आहे, बट कशासाठी गरजेचं आहे की ते आपल्या डे टू डे कामाचा एक हिस्सा आहे. त्याचा अर्थ ते कोडिंग आहे किंवा ते नॉलेज आहे असं नाही. फक्त आपल्याकडे जे नॉलेज आहे ते कम्युनिकेट करण्यासाठी ते फक्त एक ब्रिज आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला बाकीच्या भाषा सगळ्या येतात नॅचरली बोलल्यामुळे, तर आपण जर थोडंसं इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तर इंग्लिश ही भाषा आहे ती पण आपल्याला येणारच आहे. आत्ताचं जर मार्केट बघायचं झालं आपल्याला आय टीचं, तर रिअलिस्टिक एक सॅलरी एक्सपेक्टेशन काय असायला पाहिजे? आजकाल सर काय काय फ्रेशर मुलांच्या तर 5-10 लाखाच्या पेक्षा कमी पॅकेज मला चालणारच नाही असं सुद्धा अप्रोच आहे. आणि कंपनी म्हणते मग तुला 5-10 लाख मी कुठल्या बेसिसवरती देऊ, तुझ्याकडे असं काय स्किल आहे भारी? मग ते नाही मग माझं डिग्री झाली, मग माझं हे झालंय, मग ते तर बाकीचे 12 ते 12.5 लाख तर इंजिनियर पास आउट होतात, त्या 12 लाखांमध्ये तुझ्याकडे वेगळं काय? बरोबर. ह्या प्रश्नाचं उत्तर नाही स्टुडंटकडे. ज्या फ्रेशर स्टुडंटला पॅकेजची अपेक्षा चांगली आहे ना सर, ती त्यांनी जरूर ठेवावी आणि ठेवलीच पाहिजे. तो प्रत्येकाचा हक्क आहे. कधी ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला आय टीमध्ये करिअर करायचं ना, त्याच्यामध्ये मिनिमम 1
और 2 years later. अच्छा, बरं. ओके, त्यावेळेस तुम्ही चूजही राहू शकता. का? कारण त्यावेळेस त्या टेक्नॉलॉजीमध्ये करिअर चालू करण्यासाठीचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. बरोबर. सो जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स बनता कुठल्याही फील्डमध्ये, तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या पॅकेजवरती ठाम राहा. पण फ्रेशर असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कुठल्या फ्रेशर स्टुडंटच्या लवकर लक्षात येत नाही ती ही आहे की फक्त फ्रेशर आहे ह्या टॅगवरती जास्त सॅलरी नाही मिळणार आहे. ह्या टॅगवरती आपण सुरुवात करणे आणि सुरुवात केल्यानंतर जो रिअलिस्टिक एक्सपिरियन्स आपला बिल्ड होतोय तो एक्सपिरियन्स तुम्हाला ग्रोथ देणारे सॅलरीची, हे ज्याला लवकर कळतं तो लवकरात लवकर आपला IT करिअर ज्या कुठल्या कंपनीमधून जी अपॉर्च्युनिटी मिळते तिथून सुरुवात करतो, तिथे काम करतो, वेळ देतो कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी. त्याच्यानंतर त्याची व्हॅलिड प्रोफाईल बिल्ड होते विथ एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स झाल्यावर तो स्वतःला हवं तितकं पॅकेज मागतो. बरोबर. सो हे ज्याला लवकरात लवकर अंडरस्टँड होईल तो मग पुढे मग त्याचं करिअर लवकर चालू होतं. आणि हे पेमेंटचं काही सिटीनुसार पण असतं, म्हणजे जसं पुणे, बँगलोर किंवा मुंबई, फ्रेशरसाठी कुठल्या सिटीमध्ये जॉब करणं एक चांगले ग्रोथ बघितलं जाऊ आता शकतं? कसं याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की ज्या सिटीमध्ये तुम्ही करिअर करताय तिथली लिव्हिंग कॉस्ट कशी. सो आता साधारण मेन 2-3 मार्केट जर आपण कम्पेअर केले, मुंबई, बेंगलोर, त्याच्यानंतर हैदराबाद आहे, पुणे आहे, IT रिलेटेड मार्केट, तर पुण्यामध्ये जी लिव्हिंग कॉस्ट आहे ती कम्पेअर टू दिस सिटीज कमी आहे. त्याच्यामुळे एंड ऑफ द डे जर राहणं आणि सर्वायवल करणं थोडंसं सोपं होणार आहे तर मग ऑफकोर्स तिथं सुरुवात करणं एक कन्व्हिनियंट राहील. बरोबर. हे कन्व्हिनियंट आहे ना. सर आता समजा कुठल्या छोट्या शहरांमधले मुलं आहेत तर त्यांना रिलोकेट न होता एक वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन मिळतो का, म्हणजे असं करिअर करता येईल का IT मध्ये? तर IT ही अशी फील्ड आहे ज्याच्यात वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन सर्वात जास्त आहेत. पण कुणाला ज्यांचा ऍटलीस्ट 1+ year एक्सपिरियन्स आहे त्यांना. कारण एक फ्रेशर म्हणून आपण असताना कॉलेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण नाही शिकत ज्या कॉर्पोरेटमध्ये लागतात. पहिली गोष्ट आपल्याला बेसिक बिहेवियरल इथिक्स, बेसिक बिहेवियरल मॅनर्स, एक टीम मेंबर म्हणून आपण कसं काम केलं पाहिजे, टीम मेंबर म्हणून आपण त्या टीममध्ये कसं इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, हे ट्रेनिंग आपल्याला कुठल्याच कॉलेजमध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही कंपन्यांचं काय म्हणणं असतं की ॲज अ फ्रेशर तुम्ही आहात मेजरली तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये जॉईन करा, तिथे ॲटलिस्ट 1 वर्ष काम करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण टेक्निकल फ्लो तुम्हाला येतो, बाकीचे जे बिहेवियरल गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अंडरस्टँड होतात, मग आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतो. सो अगेन इथं ही एक कंडिशन झाली फ्रेशर स्टुडंटची की नाही मला वर्क फ्रॉम होमच पाहिजे. नक्कीच मिळेल, IT मध्ये तर खूप मिळतं, पण कधी थोडंसं 1-1.5 वर्ष करिअरमध्ये पुढे गेल्यावरती. सो तेवढा तरी वेळ स्वतःला द्या आणि त्या कंपनीलाही द्या, एवढंच मला सांगायचं. आणि नवीन जर मुलं येताना आता काही विचार करतात की IT मध्ये कोडिंगच्या रिलेटेड जॉब्स किंवा या रिलेटेड जॉब्स त्यांना त्यामध्ये करिअर करायचंय, पण त्यांना एक थोडी भीती पण आहे की AI मुळे जॉब्स जातील का? हा, सो याच्यामध्ये ही भीती काय आहे सर की AI मुळे जॉब जातील का? तर मध्यंतरी TCSने 12,000 लोकांना काढलं आणि TCS ही शक्यतो खूप स्टेबल कंपनी मानली जाते की TCS कधी काढत नाही. मग सगळ्यांना अगदी सगळ्यांच्या असा भोयावर झालं, अरे असं कसं काय, TCSने कसं काय 12,000 लोकांना काढलं. पण त्याचं खरं कॅल्क्युलेशन कुणीच सांगितलं नाही. TCSचा इंडियातला हेडकाउंट आहे साधारण 3.5 ते 4 लाख आत्ताच्या मुवमेंटला. 4 लाखापैकी 12,000 म्हणजे किती % होतं सर? 0.0 समथिंग काहीतरी ते येत असेल प्रिसाइजली कॅल्क्युलेट केलं तर. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 100 पैकी 1000 पैकी एखादा माणूस असतोच तर तो नीट काम नाही करत. सो ही खूप नॅचरल गोष्ट आहे. पण काय कुणी याला प्रत्येकाने त्या 12,000 या आकड्यावरती फोकस केला. अरे पण तो 4 लाखापैकी 12,000 आहे, विच इज व्हेरी व्हेरी नॉर्मल. ओके, 0.0 समथिंग % मध्ये हे खरं कॅल्क्युलेशन कुणी दाखवलंच नाही. ना कुठल्या TV चॅनलने दाखवलं, ना कुठल्या बाकीच्या गोष्टींवरती ते सोशल मीडियावरती डिस्कस नाही झालं. म्हणून विनाकारण भीती त्याची झाली. सो असं नाही की AI मुळे जॉब जात आहेत. सो AI मुळे जे रिपीटेड टास्क आहेत तेवढेच फक्त जॉब मार्केटमधनं कमी होत आहेत, पण जे कोर ITचे जे जॉब्स आहेत ते नवीन प्रोफाईल AI मुळे क्रिएटही होत आहेत. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल या क्षणाला फ्रेशरसाठी सुद्धा खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज. AI/ML इंजिनियर आपण म्हणतो AI मुळे जॉब जातो, पण AI/ML इंजिनियर ही प्रोफाईल फ्रेशरसाठी सुद्धा आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्ससाठी सुद्धा तयार झालेली आहे मार्केटमध्ये. फ्रेशरसाठी पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. ही 5-6 वर्षापूर्वी नव्हती. मग नवीन जॉब सुद्धा खूप तयार होत आहेत, झालेले आहेत, त्याच्यामध्ये पॅकेजही खूप चांगले आहे. फक्त आपण त्या गोष्टी शिकून तर घेतल्या पाहिजेत. बरोबर, हे महत्वाचं आहे. आणि हे AI/ML इंजिनियर मध्ये काय त्यांचा काय जॉब प्रोफाईल असते? सर कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा आपण काम करतो ना
तर त्या फील्डमध्ये AI वापरून किंवा मशीन लर्निंगचे अल्गोरिदम वापरून त्या गोष्टी आपण इझी वेने कशा करू शकतो, लेस टायमिंगमध्ये कसं करू शकतो, त्याच्यातनं बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी कशी आपण अचीव करू शकतो किंवा बेस्ट पर्पज कसा अचीव करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या गोष्टीचं एक लॉजिक त्याच्यामध्ये यूज केलं जातं AI/ML इंजिनिअरसाठी. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी काही टूल्स सुद्धा असतात. सो अगदी साध्या शब्दात सांगायचं तर हे त्याचं शॉर्ट आन्सर आहे, कारण AI/ML इंजिनिअरिंगचं ह्यूज प्रोफाईल, वास्ट प्रोफाईल, त्याचं इतक्या शॉर्टमध्ये आन्सर देणं थोडंसं डिफिकल्ट आहे. बट अगदी सिम्पल वेमध्ये सांगायचं झालं तर हे काम आहे. आणि AI जगातल्या प्रत्येक फील्डमध्ये, असं नाही की IT मध्येच आहे, असं नाहीये. म्हणजे मग बाकी फील्डमध्ये कसे काय यायचं? अगदी सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. अगदी लग्नात आहे ना, फोटो काढणारा जो फोटोग्राफर आहे, ते मध्यंतरी एक रील खूप व्हायरल झाली होती. सो एका लग्नाच्या फॅमिलीमध्ये जिथं तो शूट करत होता लग्नाचं, तर त्या मुलाचे वडील एक्सपायर झालेले होते. आणि मग त्याने AI वापरून त्या मुलाचे जे वडिलांचे जे फोटोज आहेत, जुने फोटो, ते वापरून AIचे टूल्स वापरून असं ॲनिमेशन केलेलं की जसं तो मुलगा कॉल डायल करतोय, मग तो असं स्वर्गाचे असे दरवाजे ओपन होत आहेत, गोल्डन दरवाजे काइंड ऑफ, त्याच्यातनं त्याचे वडील स्माईल करत चालत चालत असं पृथ्वीवरती येत आहेत, मग ते त्या मंडपामध्ये येत आहेत, मग ते त्याच्या म्हणजे ते त्याचे जे वडील आहेत ते त्यांच्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या असं गळ्यात गळे टाकून अभिनंदन सगळ्यांना कळतायत, सगळे फोटो काढतायत. किती सिम्पलची गोष्ट आहे. म्हणजे एक साधं लग्नात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करणारा एक फोटोग्राफर, त्याने AI इतक्या सिंपल पद्धतीने वापरला, ती रील पूर्ण भरामध्ये ती फेमस झाली होती. दिस इज अ इम्पॅक्ट ऑफ AI. सो AI म्हणजे खूप जगावेगळं काहीतरी असं नाही, त्याला वाढून चढून सांगितलं. सो अशा पद्धतीने सिम्पल वेने, अगदी स्क्रिप्ट रायटिंगमध्ये आजकाल AI आहे, फोटोग्राफीमध्ये, व्हिडिओ एडिटिंगमध्ये AI आहे. सो सगळ्याच गोष्टी, अगदी AI इन्फ्लुएन्सर सुद्धा आलेले आहेत. सो त्यांचे सुद्धा लाखोने फॉलोअर्स आहेत. सो AI न्यूज रिपोर्टर आले, AI न्यूज रिपोर्टर आहे. मध्यंतरी एक रील हे झाली होती की आय थिंक दुबई का कुठेतरी एक मोठं हॉटेल आहे. सो हॉटेल, बिझनेस हॉटेल आहे, जिथं आपण एंट्री केलं शकतो. तो काउंटरला एक माणूस असतो हे गाईड करण्यासाठी. ओके, तर तिथं काउंटरला एक स्क्रीन होती आणि इंडियात बसून, तिथं समोर कॅमेरे वगैरे होते, इंडियात मध्ये बसून हा जो एम्प्लॉय वर्क फ्रॉम होम करतोय त्या कंपनीसाठी आउटसोर्सिंग केलेल्या, तो तिथे विचारतोय की ओके, वेलकम टू अवर हॉटेल अँड हाऊ आय कॅन सर्व यू अँड ऑल. सो तिथं माणसाच्या जी स्क्रीन आहे, हा इकडनं तिथे लाईव्ह आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी ह्या शक्य आहेत आणि त्या झालेल्या आहेत. तर जर समजा आता आपल्याला जर क्लास निवडायचा म्हटलं तर एक बरंच होतं की असे काही फ्रॉड सुरू आहेत मार्केटमध्ये, किंवा क्लास निवडताना प्रत्येक व्यक्ती थोडा कन्फ्यूज असतो. तर त्यांनी कसा कुठलाही क्लास निवडायला पाहिजे, काय बघायला पाहिजे? सो कुठलाही IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तर कमीत कमी 3 ते 4 क्रायटेरिया आहेत, पॅरामीटर्स आहेत, जे प्रत्येक स्टुडंट्सने त्यांच्या पॅरेंट्सने लावलेच पाहिजे. म्हणजे त्यांची होणारी संभाव्य फसवणूक ही नक्कीच टाळली जाऊ शकते. त्यातली पहिली गोष्ट ही आहे की जो कुठलं इन्स्टिट्यूट तुम्ही सर्च करताय, सिलेक्ट करताय, त्याचे जे मेन ओनर, फाउंडर, डिरेक्टर हे स्वतः कोण आहेत ते तुम्ही तपासा. ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं आहेत का, त्यांनी कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे का, त्यांना स्वतःला ITचा गंध आहे का, हे तुम्ही जाणून घ्या. कारण IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे आणि जर ते स्वतःच टेक्निकल बॅकग्राऊंडमधून नसतील तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉपर टेक्निकल वातावरण ITच्या करिअर ग्रोथसाठीचं ठेवण्याची जी शक्यता आहे ती थोडीशी कमी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन्स्टिट्यूट किती जुनं आहे मार्केटमध्ये हे नक्की तपासा. कारण कसं होतं, आजकाल खूप चुकीच्या कमिटमेंट्स वगैरे देऊन हार्डली एखाद्या 1.5 वर्षात खूप नाही का स्टुडंट्सला ॲडमिशन दिले, त्याच्यानंतर रातोरात गायब झाले, असे पण खूप आहेत. त्याच्यामुळे ते इन्स्टिट्यूट किती वर्षांपासून आहे, त्यांचा बेस किती वर्षांपासून डेव्हलप झालेला आहे हे तुम्ही नक्की तपासा. तिसरी गोष्ट की त्यांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांनी याच्या आधी किती स्टुडंटला प्लेसमेंट दिलेल्या आहेत, खरंच त्यांच्या इथून स्टुडंट प्लेस झालेले आहेत की नाही, खरंच त्यांचा IT करिअर चालू झालेला आहे की नाही, हे तुम्ही तपासा. चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की तुम्ही जे काही स्पेशलायझेशन करणार आहात, फक्त शिकण्यासाठी नाही, त्याच्यानंतर तुम्हाला जॉब कॉल्स पण मिळाले पाहिजेत. सो त्याच्यासाठी काम करणारी कुठली डेडिकेटेड प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटकडे आहे की नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये चेक करा. सो हे 3-4 पॅरामीटर जरी तुम्ही लावले तरी एक चांगलं IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुम्ही नक्कीच ओळखू शकता. तर आता एक आपल्याला जर कोर्स करायचा आहे म्हटलं तर त्यासाठी आपल्याजवळ YouTube आहे, प्री रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ऑनलाईन बऱ्याचशा साईट्स आहेत. पण मग सांगा की इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कोर्स करायची गरज काय आहे? ह्याचं साधं सिंपल रिझन असं आहे सर, आपला जो ब्रेन डेव्हलप झालेला आहे शिकण्यासाठी, आपण साधारणपणे 5 वर्षाचा असताना पहिलीला वगैरे जातो. सो ती 1ली ते 10वी ते 1 वर्ष आणि नंतर 11वी 12वी 2 वर्ष आणि साधारण 4 वर्ष डिग्री. आपला जो ब्रेन शिकण्यासाठी मागची 16 वर्ष जो डेव्हलप झालाय तो कुठल्या अप्रोचने डेव्हलप झालाय की आपल्यासमोर कोणी ना कोणीतरी टीचर आहेत किंवा प्रोफेसर आहेत,
जे आपल्याला ती गोष्ट नीट एक्सप्लेन करून सांगतात. ओके, आणि त्यानंतर आपले जे काही डाऊट आहेत ते आपण त्यांना विचारतो. सो लर्निंग ही 2 वे प्रोसेस आहे, की आपल्याला कोणीतरी त्याबद्दल एक्सप्लेन करेल, ती गोष्ट समजावून सांगेल, थोडंसं फोडून एक्सप्लेन करेल. ओके, आणि त्याच्यानंतर आपले जे काही डाऊट आहेत ते आपण त्यांच्याकडनं समोरासमोर क्लिअर करून घेऊ, कारण शिकताना डाऊट येतातच. अशा पद्धतीने आपला ब्रेन डेव्हलप झालेला आहे शिकण्यासाठी. सो जर तुम्ही म्हणताय की ओनली प्री रेकॉर्डेड आहेत ह्या गोष्टी आहेत, तर मग त्या केसमध्ये ना आपण आपल्या ब्रेनची ती सवयच ब्रेक करतोय, की 16 वर्ष ब्रेनचा एक पॅटर्न डेव्हलप झाला. आणि इथे आपण काय सांगतो की समोरचा माणूस फक्त प्री रेकॉर्डिंग मधून आपल्याशी बोलतोय, आपण त्याचं ऐकतोय, पण आपल्याला डाऊट क्वेरी आले तर ते कोण रिझॉल्व्ह करणार आहे. सो 2 वे कम्युनिकेशन मधला 1 वे डायरेक्टली तिथे कट होतोय. ही पहिली गोष्ट. ओके, त्याच्यामुळं ते पाहताना काय होतं की प्रत्येक स्टुडंटला असं वाटतं की मी एखाद्या कोडिंगचा व्हिडिओ पाहतोय म्हणजे मला ते समजलं प्री रेकॉर्डिंग मधून किंवा युट्यूब मधून. पण जेव्हा तो स्वतः करायला जातो बऱ्याच स्टुडंट्सला काहीच येत नाही, कारण फक्त पाहणं म्हणजे शिकणं नसतं. कुणीतरी आपल्याला समजून सांगतोय, आपण आपले डाऊट क्लिअर करून घेतोय, ही शिकण्याची प्रोसेस आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही रेकॉर्डेड प्लॅटफॉर्म तुम्हाला फक्त कोड दाखवू शकतो, पण तुम्हाला प्लेसमेंट कॉल नाही देऊ शकत. त्यासाठी डेडिकेटेडली इन्स्टिट्यूटची टीम लागते, प्लेसमेंट टीम लागते, जी कन्सिस्टंटली कंपन्यांसोबत टाईप करणार आहे आणि तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन झाल्यावरती जॉब कॉल्स देणार आहे, इंटरव्ह्यू कॉल्स देणार आहे. कारण हे आपण सगळं डिग्री कशासाठी करतोय? चांगल्या करिअरसाठी, चांगल्या जॉबसाठी. मग त्या जॉबसाठी इंटरव्ह्यू अरेंज करण्यासाठी कुठली तरी टीम काम करणारी पाहिजे. ओके, जी प्री रेकॉर्डेड सेशनच्या कुठल्याच प्लॅटफॉर्मकडे ऑब्व्हियसली नसते. सर, ज्यावेळेस आपण कोर्सेस बघतो ना, तर एक पॅटर्न दिसतोय कंटिन्यू, की जसं आपला लातूर पॅटर्न फेमस आहे ना, तसं हैदराबाद पॅटर्न बघायला मिळतो, की बरेचसे मुलं हैदराबाद साईडचे क्लासेस जॉईन करतात. बरेचसे म्हणजे माझे बऱ्याचशा मित्रांनी त्या साईडचे क्लासेस जॉईन केलेले. मग आपल्या महाराष्ट्रात जर एवढी व्यवस्था आहे, तर मग त्या साईडला क्लासेस जॉईन करायची काय आवश्यकता पडते? सर, फक्त हा एक ट्रेंड सेट झालेला आहे. पण याच्या माध्यमातून, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्या स्टुडंट्सला सांगायचं आहे की हे सगळं आपण कशासाठी करतोय, तर आपण जॉब मिळवण्यासाठी, प्लेसमेंटसाठी हे करतोय. समजा आपण ऑनलाईन क्लास केला, हैदराबाद आहे, बेंगलोरच्या पण काही कंपन्या आजकाल आहेत, देर आर एन नंबर ऑफ पीपल. तर मग ह्या सगळ्या केसमध्ये फक्त आपण एकच विचार करणे की आज आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आहोत, समजा नागपूरला आहोत किंवा पार इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गला आहोत, कुठेही आहोत. उद्या आपण जर काही प्रॉब्लेम आपल्याला झाला तर आपण खरंच हैदराबाद, बँगलोरला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जाणार आहे का? बऱ्याच IT कंपन्या सर तिथं जे बिझनेस हब असतात त्याच्यामध्ये असतात, लिटरली गेटमधून पण आतमध्ये एंट्री आपल्या स्टुडंट्सला भेटत नाही. असं आहे. मग हा विचार करणे की ओके, जर मला उद्या ट्रेनिंगबद्दल काही इश्यू आला, काही प्रॉब्लेम आला, काही इश्यू असेल, मला काही डिस्कस करायचं असेल, तर मला त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाता यायला पाहिजे. ओके, मला तिथे जाऊन भेटता यायला पाहिजे, टीमशी बोलता यायला पाहिजे. ओके, एवढा जरी साधा विचार केला तरी पॅरेंट्स आणि स्टुडंट्स हा योग्य डिसिजन घेऊ शकतात की आपण कुठल्या शहरामध्ये ट्रेनिंग करणं योग्य आहे. तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग करा, तो प्रॉब्लेम नाही, पण ऑनलाईन करताना त्याचे जे तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये टाइम आणि मनी इन्व्हेस्ट करत आहात. सो त्याच्यानंतरही जर तुम्हाला टीमशी भेटायचं असेल, बोलायचं असेल, काही क्वेरीज असतील, काही कन्सर्न असतील, सो एखादी चक्कर जरी तुम्हाला मारायची आहे, त्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे, तर मग तुम्हाला बेंगलोर, हैदराबादमध्ये सर लिटरली गेटमधून आतमध्ये पण एंट्री भेटत नाही. बरोबर, की जे काही तुमचं ऑनलाईन आहे ते ईमेल टाका आणि त्याच्यावरती बघू, असं असतं ते. पण कसं होतं, हे सगळं कळेपर्यंत मुलांचा खूप वेळ गेलेला असतो, एनर्जी गेलेली असते. त्याच्यामुळे महाराष्ट्र जे आपलं इतकं जास्त अग्रेसर राज्य आहे शिक्षणाच्या बाबतीत, तर खूपच जास्त आहे. पुण्याला अगदी ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असं पण म्हटलं जातं. ते करत असताना बाकीच्या ठिकाणी फक्त कुठेतरी एक ऐकून माहितीवरती जाण्याचा जो कल आहे तो जर थोडासा आपण टाळला तर हे सगळं जे होणारं नुकसान आहे ते आपलं भविष्यातला टळू शकतं सर. बरं, आणि या फील्डमध्ये जर कोर्स करायचं म्हटलं तर एक बरेचसे असे खूप मोठा खर्च केल्याशिवाय कोर्स होत नाही असं बघितलं जातं, की 1.25 लाख 1.5 लाख अशा प्राइस आहे. तर नक्की ही एवढी महाग फील्ड आहे का? असं अजिबात नाहीये सर. हे फक्त एक वातावरण बनवले गेले की IT चं काहीतरी स्पेशलायझेशन करायचं असेल मला तर 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये खर्च येतो, तेवढी कोर्स फी असतं, असं मुळीच नाहीये. तर मग नक्की खर्च किती येतो हे करायसाठी? सर, साधारण डिग्रीला जेवढा खर्च येतो नाही का ॲव्हरेज शहरामध्ये, समजा 4 वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री, तर त्या डिग्रीच्या टोटल खर्चाच्या फक्त मॅक्झिमम 4 ते 5% एवढाच खर्च येतो सर. आणि दुसरी गोष्ट आहे की आता बऱ्याच स्टुडंटचा हा एक जेन्युइन प्रॉब्लेम असतो की समजा टायर 2 टायर 3 सिटीमध्ये त्यांनी त्यांचं डिग्री कंप्लीट केलेली आहे, त्यांना स्पेशलायझेशन करायचं, पण लिव्हिंग कॉस्ट हा पण एक मेजर फॅक्टर आहे की बाबा आम्ही राहणार खाणार कुठे, मग त्याच्यासाठी खूप जास्त कॉस्ट मोठ्या पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये लागते. तर यस इन्फोटेकच्या थ्रू आत्ता हा आपला पॉडकास्ट आपण डिस्कशन करत असताना सांगली, कोल्हापूर, अमरावती या सगळ्या जिल्ह्यांमध्ये यस इन्फोटेकच्या ब्रँचेस ओपन झालेले आहेत.
जेणेकरून याचा उद्देश हाच आहे की त्या जिल्ह्यातल्या स्टुडंटला तिथल्या तिथेच क्वालिटी IT एज्युकेशन मिळावं आणि त्याचा जो प्लेसमेंटचा पार्ट आहे तो तर आपल्या पुण्यातल्या येस इन्फोटेकच्या हेड ऑफिसची जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, सेंट्रलाइज प्लेसमेंट टीम आहे, त्यांच्याकडनंच हँडल होणार आहे, जेणेकरून स्टुडंटचं लिव्हिंग कॉस्ट जी आहे ती सुद्धा वाचणार आहे. तर हे बघता तुम्हाला काय वाटतं की IT सेक्टर पुढच्या 5 ते 10 वर्षात कसं चेंज होईल किंवा IT ट्रेनिंग सेक्टर पुढच्या 5 ते 10 वर्षात कसं चेंज होईल? याच्यामध्ये मेजर फोकस आहे ना, प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये जेवढा AIचा टच देता येईल तेवढं त्या टेक्नॉलॉजीमध्ये बेटर, इफिशियंट आणि लेस टाईममध्ये आपल्याला आउटपुट मिळणारे काम होणार. त्याच्यामुळे IT मध्ये सुद्धा प्रत्येक फील्डमध्ये AIचा टच हा ऑलरेडी आलेला आहे आणि जे कोणी एम्प्लॉईज किंवा जे कोणी स्टुडंट ज्यांना IT करिअर चालू करायचं आहे ते जेवढं त्या टेक्नॉलॉजीमध्ये AI रिलेटेड गोष्टी अपग्रेड करतील सो त्यांना खूप चांगलं फ्युचर आहे सर, आणि पॅकेजेसही खूप चांगले असणार आहेत. आणि समजा आता नवीन तयारी करणारा एक विद्यार्थी आहे, त्याला आणि त्याच्या पॅरेंट्सला जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा झाला हां. तर तो काय असायला पाहिजे? सो पालकांना मला हा मेसेज असणार आहे की जर तुमचा मुलगा पासआउट झाला आणि त्याला जॉब मिळाला नाहीये तर त्याच्यासोबत मित्र बनून राहा, त्याला सतत टोमणे मारू नका, त्याला मोटिवेट करा, तो आज ना उद्या त्याचं करिअर चालू होणारच आहे. आणि स्टुडंट्सला जर मला हे सांगायचं की जर तुम्ही सध्या कॉलेजमध्ये आहात, कुठल्याही इयरला एकही दिवस वेळ वाया न घालवता पूर्ण प्लॅनिंग करून तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही नियोजन करा, लेटेस्ट गोष्टी अपग्रेड करा, प्रोजेक्ट स्वतःचे बनवा. ते फक्तच टाइम, ऑफकोर्स एन्जॉयमेंट पण, हसी मजाक, आपले फ्रेंड सर्कल, ह्या सगळ्या गोष्टी कॉलेज लाईफचा एक पार्ट असतात, त्या पण जगा, पण त्यासोबत करिअरच्या अपग्रेडेशनसाठी पण वेळ द्या. आणि जर तुमचं कॉलेज पासआउट झालेलं असेल तर मात्र येणारा एकच मंत्र लक्षात ठेवायचं की येणारा एकूण एक दिवस तुमच्या लाईफमध्ये करिअर गॅप म्हणून ॲड होतोय, तो जास्तीत जास्त वाढवू नका. इमिजिएटली लेटेस्ट गोष्टी शिकून कसं माझं करिअर चालू होईल. आणि जरी अपॉर्च्युनिटी तुम्हाला असं वाटलं की सध्या पॅकेज कमी आहे, अगदी 5-10 लाखाचं पॅकेज नाही, ॲव्हरेज पॅकेज आहे, सुरुवात तर करा. कारण ते घरी सुशिक्षित बेरोजगार म्हणून असण्यापेक्षा वर्किंग प्रोफेशनल हा जो टॅग असतो हा कधी पण बेटर आहे. हे करत असताना तुमचा एक्सपिरियन्स तर वाढतच चाललेला आहे आणि हा तुमचा एक्सपिरियन्सच तुम्हाला ग्रोथ देणार आहे. त्याच्यामुळे डिसिजन घ्या लवकरात लवकर की कुठल्या फील्डमध्ये करिअर मला करायचंय आणि पूर्ण फोकसने त्याच्यातल्या लेटेस्ट गोष्टी शिकून घ्या. IT मध्ये जॉब आहेतच. सर, तुम्ही आज उघडला वेळ दिला, त्यात IT बद्दल जो पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा जो झाला होता तो जरा वेगळा आहे समाजात, पण म्हणजे ज्या पैलूने तुम्ही सांगितला तो वेगळाच आहे. हो. तर ते एक समजून घेण्यास तुम्ही ज्या आमच्या मदत केली, किंवा पॅरेंट्सनी काय अप्रोच ठेवायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय अप्रोच ठेवायला पाहिजे, करिअर प्लॅन कसा करायला पाहिजे, हे जे सगळे पैलू तुम्ही सांगितले ते नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप कामात येणार आहे. तुम्ही आज जो तुमचा वेळ दिला त्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर तुम्हाला, तुमच्या पूर्ण टीमला की तुम्ही आज मला इथे आमंत्रित केलं, आपल्या चॅनलवरती उघडपणे बोलण्याची मला एक संधी दिली, त्यासाठी तुमचे आणि तुमच्या टीमचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, IT हे फक्त एक करिअर नाहीये तर एक प्रवास आहे, ज्यात शिकणं, सातत्याने योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थी असो, हाऊसवाईफ असो, गॅप असलेले विद्यार्थी असोत किंवा जॉब करणारे, कोणीही शून्यापासून सुरुवात करू शकतं. फक्त योग्य रोडमॅप आणि चिकाटी लागते. आणि अशा प्रवासात संदीप भुतारे सरांसारखे मेंटोर्स आणि येस इन्फोटेक सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोघांनाही खरं मार्गदर्शन देतात. प्रॅक्टिकल, ग्राउंड लेवल आणि प्रामाणिक. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर उघड पॉडकास्टला नक्की फॉलो करा, कारण पुढच्या भागात आपण पुन्हा एक नव्या विषयाचं खरं रूप, खरी समस्या आणि खरी उत्तरं उघडपणे समजून घेणार आहोत. तोपर्यंत शिकत राहा आणि बघत राहा. धन्यवाद.